आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय। आजचे आपले प्रवचनकार बैठी साहेब आलेले आहेत। आपण त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो। मी आनंद पवार यांना विनंती करतो की त्यांनी पण स्टेजवर यावं आणि त्यांना तुळशीचं झोप देऊन त्यांचं स्वागत करावं। कार्यक्रमाला सुरुवात करूया। मी शरद कोकरकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रवचनकार जे आपले व्यक्ती आहेत त्यांची ओळख करून द्यावी। आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कीर्तनकार महेशजी वैती यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावरती सोपवण्यात आलेली आहे। माझ्यापेक्षा वयाने जरी लहान दिवस असते ना तरी आम्हाला जरा काका म्हणायची सवय लागलेली आहे। सवयात प्रत्येकाला काकाच म्हणे। महेश काका वैती यांचा अल्प परिचय करून देताना मी एवढेच सांगेन की गेली सुमारे 25 वर्ष देवाविषयी ज्ञान देऊन देवाविषयीचे सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये असलेले अज्ञान दूर करण्याचे काम महेश काका सातत्याने नव्हे तर रोज करत आहेत असेच मी म्हणेन। आणि त्यासाठी ते संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे अगदी नागपूर, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, नवी मुंबई एवढेच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा याही ठिकाणी निरूपण देण्यासाठी त्यांना बोलवलं जात आहे। खरं सांगायचं झालं तर महेश काकांचा मूळ व्यवसाय हा मोठा गॅरेजचा आहे। तर ते गॅरेज आहे स्वतःचं। मुरुड पूर्व या ठिकाणी वडेकर कॉलेजच्या जवळच त्यांचे स्वतःचे मोटार रिपेअरचे गॅरेज आहे। परंतु गॅरेजमध्ये ते जास्त काही रमत नाही आहेत। तिथे बघणारी मंडळी आहेतच। त्यांचं हेच काम ते अभ्यासपणे त्यांचं चालू आहे। परंतु महेश काकांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य जवळजवळ निरूपण आणि कीर्तन करून देवाविषयी असणारे अज्ञान दूर करून खरा देव कसा आहे याची ओळख करून देण्याचे काम हाती घेतलेले आहे। आणि विशेष म्हणजे त्यांच्या बरोबरीने त्यांचे हे काम पुढे नेण्यासाठी त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती शीतलताई वैती ज्या आज आपल्यामध्ये हजर आहेत आणि त्यांची छोटीशी मुलगी आहे 18-19 वर्षाची। ती येणार होती परंतु तिला मला वाटतं एका कार्यक्रम आता लग्नाचा कार्यक्रम असतो ते या ठिकाणी आलेले आहे। त्याची ती कंटाळली होती आणि ती तिथे घरीच राहिली। परत ती काय आली नाही तर ती सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये हिरिरीने पुढे ती हेही कार्य ती करत आहे। भक्त भक्ती आणि भगवंत ह्या विषयावर कोण बोलू शकतं हे साधू संतांनी बरोबर जाणले आणि त्यांनी त्याविषयी जनजागृतीचा आयुष्यभर प्रयत्न केला। बरं, हे काम करत असताना अमुक एका जातीसाठी, धर्मासाठी, पंथासाठी काम न करता सर्व जाती, धर्म आणि पंथांच्या लोकांसाठी काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अमुक एका देवाचा गंडा हाताला बांधा, ग्रहांची शांती करा, पिंपळाला अमुक एवढे आठवडे पाणी घाला किंवा 16 सोमवार करा, अशा प्रकारची कामे करून घेतली जायची। महाराष्ट्र असो किंवा अगदी महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक संत महात्म्यांनी लोकांची ह्या गोष्टींपासून सुटका करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले। परंतु अपेक्षित यश त्यांनाही आले असे म्हणता येणार नाही। ही साधू संतांच्या शिकवणीतील कामे पूर्ण करण्यासाठी महेश काकांसारखी निरूपणकार किंवा कीर्तनकार मंडळी आपले आयुष्य वेचत आहेत। आपला अधिक वेळ न घेता मी महेश काकांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमाची आता आपल्याला खाली आहे। धन्यवाद धन्यवाद। इथे जमलेल्या सर्व माझ्या मित्रांना, मित्र म्हटलं तर चालेल ना, सर्व मित्रांना आणि सर्व इथे जमलेले जेवढे या आत्रे कट्ट्यावरील सर्व मंडळींच्या चरणी माझा नमस्कार, सप्रेम नमस्कार। आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमाच्या
आयोजनासाठी पहिला पुढाकार घेतला ते म्हणजे आपले कुकरकर्णी. जेव्हा त्यांना आमची भेट झाली त्यावेळेस त्यांनी मला पहिल्यांदा या यात्रे कट्ट्याविषयी सांगितलं की इथे विविध कार्यक्रम केले जातात, राबवले जातात आणि आमचा एक सुंदरसा ग्रुप आहे. त्या ग्रुपचे सारे मेंबर्स मिळून आम्ही प्रत्येक एक कार्य, कोणाचा वाढदिवस असो किंवा आणखी पण असे आनंदाचे क्षण आम्ही सर्व एकत्र मिळून करतो असं सांगितलं. आणि त्यांना लगेचच मनामध्ये असं झालं, त्यांच्या मनात आलं की आपण हा एक वेगळा कार्यक्रम आज ज्या रूपामध्ये तुमच्यासमोर प्रस्तुत करावा. आणि त्यासाठी त्यांनी मला विचारलं की तुम्ही वेळ देऊ शकाल का. आणि परमेश्वर हा एक असा त्याला कलाकार म्हणता येईल की त्यांनी सगळं आयोजन नियोजन पूर्ण पहिलाच केलेलं असतं. आपण फक्त एक निमित्त म्हणून ते कार्य करत असतो. त्याचबरोबर इथे त्यांनी सांगितलं की आधारस्तंभ आमच्या या कट्ट्याचे ते म्हणजे राणेसाहेब यांना सुद्धा माझं अभिवादन, माझा नमस्कार. आणि आजचा हा आपला सुंदर विषय इथे मी पहिल्यांदाच तुमच्यासमोर आलोय. पण हे कार्य तर रोजच आहे, पण आज तो परमेश्वराला मी कलाकार यासाठी म्हटलं की त्यांनी निवडलेला दिवस, मागे पण एक तारीख ठरली होती आणि नेमकी 30 तारीख एक माझ्याकडे वेळ होता, बाकीच्या सगळ्या डेट फुल होत्या. पण काही कारणास्तव तो कार्यक्रम पुढे सरकला. पुन्हा त्यांनी जी डेट विचारली ती पण मी अवेलेबल होतो, माझ्याकडे आज वेळ होता संध्याकाळचा. नाहीतर काल मी तलोजाला कार्यक्रम होता, उद्या भांडूप खिंडीपाडा इथे आहे आणि लगेचच कोकणचा दौरा जो आहे तिथे निघणार. एक 12-13 कार्यक्रम लांजा, रत्नागिरी या साईडला, त्या बाजूला कोकणामध्ये हेच कार्य करण्यासाठी भगवंताने माझी निवड केलेली आहे. पण आज माझं सौभाग्य म्हणावं लागेल की तुम्हा सर्वांचे इथे या रूपामध्ये दर्शन झालं. आज मला वेळ मिळाला, माझं मत, माझं मनोगत, माझे विचार जे तुमच्या पुढे ठेवण्याकरता तुम्ही सर्वांनी मला इथे जी वेळ दिली, जी मला संधी दिली, मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. आणि आजचा आपला विषय जो आहे त्या विषयाला आपण सुरुवात करूया. की हा विषय आपल्यासाठी काय नवीन नाही. भक्त, भक्ती आणि भगवंत. तर भक्त कोणाला म्हणावं याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर ड्रायव्हर कोणाला म्हणावं, ज्याला गाडी चालवता येते, ज्याच्याकडे लायसन आहे. लायसन नसेल आणि त्याला कितीही चांगली गाडी चालवता येते असेल तर जर त्याला एखाद्या चेकपोस्टवर किंवा एखाद्या सिग्नलवर RT वाल्यांनी बाजूला घेतलं तर त्याला दंड होऊ शकतो की तुझ्याकडे परवानगी नाही, परवाना नाही गाडी चालवायचा. मग तो कितीही उत्तम ड्रायव्हर असेल तरी सुद्धा त्याला ड्रायव्हर म्हणता येणार नाही, कारण त्याच्याकडे त्याचा परवाना नाही. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक विद्वत्तेला, मग तो डॉक्टर असो, इंजिनियर असो, कोणीही असंच डॉक्टर इंजिनियर बनत नाही. त्याची पदवी त्याला प्राप्त करण्यासाठी त्याला अनेक श्रम घ्यावे लागतात. आणि मग ड्रायव्हिंग शिकायची असेल तरी सुद्धा श्रम घ्यावे लागतात. विषय आहे आपला भक्त. भक्त कोणाला म्हणावं. इथे ड्रायव्हरचं उदाहरण देते की ड्रायव्हर कोणाला म्हणावं, ज्याला गाडी चालवता येते, ज्याकडे लायसन आहे. आणि ज्याला गाडी चालवता येत नाही पण त्याच्याकडे लायसन आहे. अनेक लोक असे आहेत ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे, फार जुनी ड्रायव्हिंग लायसन आहे. आणि असे अनेक लोक मला भेटतात पण ते म्हणतात मला काही गाडी चालवता येत नाही. तर याचं कारण काय आहे की सराव, प्रॅक्टिस. आणि आज ज्या विषयावर आपण बोलत आहोत त्या विषयावर मला नेहमीच माझं मनोगत मांडता येतं. मलाही त्याची चांगली प्रॅक्टिस झालेली आहे.
आणि तसा अधिकार पण दिलेला आहे भगवंताने. आणि जवळपास जेव्हा पण कधी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा योग येतो तेव्हा प्रत्येक वेळी कुठे गाव खेड्यामध्ये सुद्धा कार्यक्रम असतात. तर दरवेळी वेगवेगळ्या जनसमुदायाशी संपर्क होतो किंवा आपलं मत मांडण्याची आपले विचार मांडण्याची वेळ येते. त्यावेळी लक्षात येतं की समोर बसलेला जो श्रोते वर्ग आहे त्यांना किती इंटरेस्ट आहे. कालच खोखरकरजी म्हणत होते की आमच्याकडे सगळे जॉलीवूड आहेत, एकदम एन्जॉय करणारे आहेत आणि कार्यक्रमाला खूप मजा येणार आहे. तर मी त्यांना त्यांची म्हटलं की श्रोते चांगले असले की वक्त्याला सुद्धा बोलण्यासाठी मजा येते. आणि कुठे कुठे असा अनुभव येतो, गाव खेड्यामध्ये छोटी छोटी गावं असतात, छोटी छोटी घरं असतात लोकांची. लोक लांबून दुरून पायी प्रवास करून येतात ऐकण्यासाठी. आणि मग त्यांना सर्वसामान्य अगदी त्यांच्या लेवलला जाऊन त्या गोष्टी बोलाव्या लागतात, समजावाव्या लागतात. कारण अशा मंडळींकडे जर भगवद्गीतेतले श्लोक सांगितले, त्याचा अर्थ सांगितला तर ते त्यांना एवढं कळणार नाही. त्यांच्या लेवलला, त्यांच्या बरोबरीला जाऊन त्यांना समजवावं लागतं. तर त्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी फार सुंदर अभंगाची रचना केली की अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्याशी तेची द्यावे, मुंगीवरी भार गजाचे पालन घालती ते कोण कार्य सिद्धी. आपण जे काय सांगणार आहोत, जे काय बोलणार आहोत ते समोरच्याला कळलं तर पाहिजे की काय म्हणायचंय नक्की. आणि मग जसे ऐकणारे श्रोते असतील ना तसा वक्ता असावा. श्रोते आणि वक्ते हे दोन्हीही महत्वाचे घटक आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा हा एक सुंदर अभंग आहे की अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्याशी तेची द्यावे, मुंगीवरी भार गजाचे पालन घालती ते कोण कार्य सिद्धी. एका मुंगीवरती गजाचं पालन घातलं तर मुंगी केवढी आणि हत्ती केवढा, त्याने काय कार्यसिद्धी होणार आहे. तुका म्हणे भाले वाजुरा कुराडी, प्रसंगी जो काढी पारधी तो. एक पारधी असतो, त्याच्याकडे अनेक हत्यार असतात वेगवेगळी. भाला असतो, मासे असतात, कुऱ्हाडी असते, तीर असतो. आणि मग तो पाहतो की सावज कोणता आलाय समोर, त्याप्रमाणे तो त्याचं हत्यार काढतो. स्वतः हा अभंग कोणाचा? संत तुकाराम महाराजांचा. तर संत तुकाराम महाराजांना काय पारध्याला शिकार करायला शिकवायचे आहे का? तर या अभंगाचा म्हणजे अर्थ असा आहे की आपण जे कोणाला सांगतोय ते त्यांना नीट समजावं, नीट कळावं. त्यासाठी काही उदाहरण देता आलं तर ते द्यावं. मी काय फार मोठा विद्वान नाही, म्हणून ड्रायव्हरिंग आणि गाडीशी निगडीत माझा व्यवसाय असल्यामुळे मी आपल्या गाडीचं आणि ड्रायव्हरचं उदाहरण दिलं तुम्हाला की ड्रायव्हर जरी असला, त्याच्याकडे लायसन नसेल तर तो ड्रायव्हर असून सुद्धा ड्रायव्हर नाही, तो भक्त कोणाला म्हणावं? भक्ताची परिभाषा काय आहे? जो विभक्त नव्हे तो भक्त. भक्त आहे तो विभक्त नाही, आणि जो विभक्त आहे तो भक्त नाही. ही भक्ताची परिभाषा आहे. आणि आपण पाहतो की भक्त ही पदवी फार कमी लोकांना मिळाली. भक्ती सगळे करतात पण भक्त होतो कोण? भक्त प्रल्हादाची भक्ती आपण पाहिली. सत्वार उच्चार प्रल्हादी बिंबला. ज्ञानेश्वरांच्या हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलं त्या भक्ताचं की भक्त प्रल्हादासाठी तो भगवंत खांबातून प्रकट झाला, असा अवतार घेऊन जो नरही नव्हता आणि पशुही नव्हता. नरसिंह अवतार जो भगवंताने भक्तासाठी घेतला. मग भक्ती सगळे करत आहेत, पण त्या भक्त प्रल्हादासारखी भक्ती कोण करत आहे, कोण करावी, कशी करावी? की जिथे परमेश्वरामध्ये आणि माझ्यामध्ये भक्तीच्या आणि भक्त काय ह्यामध्ये काही भेदच राहिला नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जेव्हा हे ज्ञान देत होते, अमोलिक असं ज्ञान, हे ब्रह्मज्ञान जेव्हा देत होते, त्यावेळेचा प्रसंग आहे, 7वा अध्याय आहे भगवद्गीतेतला. भक्ताविषयी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की जेव्हा अर्जुनाने प्रश्न केला की आज जगामध्ये आपल्या आपल्या परीने भक्ती सर्वच करत आहेत,
कोणी मंदिरात जात आहे, कोणी गुरुद्वाऱ्यात जात आहे, कोणी मस्जिदीमध्ये जात आहे, तर कोणी चर्चमध्ये जात आहे, कोणी तीर्थाला जात आहे. प्रत्येक प्रकारे भक्ती केली जाते. आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हेही सांगतायत की सर्व प्रकारे केलेली भक्ती, जसं सर्व नद्यांचं पाणी एका समुद्राला जाऊन मिळतं, तसं प्रत्येक पद्धतीने केलेली भक्ती ही माझ्यापर्यंत येऊन मिळते. मग अर्जुनाचा प्रश्न आहे भगवंताच्या चरणी की मग हे ज्ञान याची आवश्यकता काय? मग भगवंताला जाणण्याची आवश्यकता काय? भक्ती सर्व प्रकारे केलेली जर तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर मग तुला अडचण काय, तुला प्रॉब्लेम काय? आणि तेथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात की भक्ती जी आहे ना केली जाते ती 4 प्रकारची श्रेणी आहे भक्तांची, जी माझी भक्ती करतात, मला भजतात. असे 4 प्रकार भक्तांचे आहेत. पहिली श्रेणी आहे ती आर्त भक्त, दुसरी आहे जिज्ञासू, तिसरी अत्यार्थी आणि चौथी ज्ञानी. 4 प्रकारचे 4 श्रेणीचे भक्त माझी भक्ती करतात. चतुर्विद्या भजन्ते माम जनाः सुकृतिनो अर्जुनः. आर्त्य, अत्यार्थी, जिज्ञासू, ज्ञानी च भरतवर्षभ. हे भरतवंशीयांमध्ये सर्वश्रेष्ठ अर्जुन, ह्या जगामध्ये 4 प्रकारचे भक्त, 4 प्रकारचे श्रेणी माझी भक्ती करतात. पहिला तो भक्त आहे जो आर्त भक्त आहे. हा संकट निवारण होण्याकरता भक्ती करतो, की आलेलं संकट निवारण होण्याकरता. जसं एखादी व्यक्ती गावी जायला निघाला, काहीतरी गावी अर्जंट काम निघालं, एसटी पकडली, गावी गेला, रात्री 12 वाजता तो हायवेला उतरला, रोडवर, मेन रोडवर बसनी उतरला. तिथून पायी प्रवास होता एक अर्धा 1 किलोमीटरचा. आणि तो जेव्हा पायी त्याच्या घराकडे जायला निघाला तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते आणि ती चुकून रात्र अमावस्येची होती. आणि त्या गावामध्ये अशी बोंब होती की अमावस्येच्या दिवशी या गावामध्ये काहीतरी अशी भुताटकी आहे. आणि वाटेवरती स्मशानभूमी, हायवेला लागून गावाच्या बाहेर, आणि रात्रीचे 12 वाजलेले आहेत, अमावस्येचा दिवस आहे. आणि दुसरा मार्ग नाही, त्या स्मशानाच्या बाजूने जिथे स्मशानभूमी आहे, जिथे वैकुंठ धाम आहे, तिथूनच बाजूनी नदी किनारे जे स्मशानभूमी बांधली होती, तिथूनच वाट चालली होती. आता याच्या मनात आठवण झाली त्या अमावस्येच्या रात्रीची, आणि ते स्मशानावरती नजर पडली आणि गावातली ती बोंब सर्वांनी केलेली माहीतच होती की या गावामध्ये रात्रीच्या वेळी काहीतरी आहे, दिसतं. मग याचा जप चालू झाला. हा पहिला भक्त, आर्त भक्त. राम 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 राम. ते राम 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 त्याचं चालू. जसं स्मशानभूमी जवळ आली, राम रामचा स्पीड अजून वाढला. आणि एवढ्यात काही पानं फुळफुळली, थोडासा झाड, थोडा वारा, थोडा हवा आल्यानंतर मग काय झालं, राम 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 याचा राम राम वाढला. कुठपर्यंत? जोपर्यंत गावाच्या त्या दिव्यापर्यंत पोहोचत नाही तोवर. एकदा त्या गावाच्या दिव्याखाली आल्यावर राम 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 कमी झाला आणि जाऊन घराच्या दारामध्ये ठेकला, दार ठोकलं, राम राम. आरती तो आरती जेने व्याजे. हा आरती भक्तो. हा कशासाठी भक्ती करतो? इन्कम टॅक्सची धाड पडली, घरामध्ये बऱ्यापैकी सगळं लपवलेलं आहे, जमा ठेवलेलं आहे. आता पर्याय आहे, पण जेव्हा पर्याय नसेल तेव्हा, आणि अशी धाड पडलेली असल्यानंतर ज्याच्या घरी ती धाड पडले तो गडगंज श्रीमंत आहे, त्यांनी कुठे कुठे धन लपून ठेवलेलं आहे. आणि मग तो नामस्मरण करतो. मग तो भगवंताला विनंती करतो की हे देवा, हे आलेलं संकट घालव रे बाबा, मी अष्टविनायक करेन, मी तुला सोन्याचं मुकुट करेन, काही अशी लालच देऊ. ही श्रेणी जी आहे भीतीपोटी भक्ती करणारे आर्त भक्त. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे माझे 4 भक्तांपैकी हा एक प्रकार आहे, आर्त भक्त. भक्त आहे, पण कशासाठी भक्ती चाललेली आहे? संकट निवारण होण्याकरता.
दुसरा तो भक्त आहे जो इच्छापूर्तीसाठी भक्ती करतो, अत्यार्थी. अत्यार्थी भक्त काय करतो की त्याच्या मनामध्ये येणारी इच्छा, तुम्ही आता एका चाळीत राहतो, माझाही फ्लॅट असावा, देवा कृपा कर, 1 BHK का न असावं पण असावा. आणि त्याच्यासाठी मग मागणं, की त्याची मागणी सुरू आहे, त्याची इच्छा सुरू आहे, काहीतरी मनामध्ये इच्छा ठेवून भक्ती करणारे तोही एक भक्त आहे. माझं आवडे तोही भक्त जोगे, म्हणजे तेही ठीक आहे की तो इच्छापूर्तीसाठी भक्ती करत आहे, काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून भक्ती करत आहे. मग ती प्राप्ती घराची असू शकते, गाडीची असू शकते, कुठल्या व्यक्तीची असू शकते, मुलाच्या लग्नाविषयी असू शकते, नातवंड होण्यासाठी असू शकते, कशासाठीही असू शकते. ती एक श्रेणी आहे भक्तांची. तिसरा आहे जिज्ञासू. जिज्ञासू भक्ताची भक्ती कशी, तोही भक्त आहे, तोही भक्ती करत आहे. त्याची भक्ती कशी, या पंथात काय आहे, या ग्रंथात काय आहे, या संप्रदायात काय आहे, त्या ठिकाणी काय आहे, या तीर्थाला काय आहे, या ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्या धावा चालू आहेत. मागच्या वर्षीचा किस्सा मला आठवतो की आम्ही औरंगाबादला जायला निघालो होतो. यावर्षी पण अंदाज आताच गेल्या आठवड्यात जाऊन आलो आम्ही जोडीने. तर मागील 1 वर्षापूर्वी सुद्धा औरंगाबादला गेलो होतो. जानेवारीचा महिना होता, तिथे कार्यक्रम होता मोठ्या प्रमाणामध्ये. आणि रस्त्यात जाताना 3 रस्ते आहेत, 2-3 वेळा सातात जायचं होतं औरंगाबादला. तर म्हटलं आपण तिन्ही रूटनी जाऊन बघू. जाण्यासाठी 3 मार्ग आहेत, एक नगर मार्गे आहे, घोटी मार्गे आहे, नाशिक मार्ग आहे. तर म्हटलं आपल्याला 2-3 वेळा जायचं, तर आपण मी ठरवलं की आपण वेगवेगळ्या रूटने जाऊन बघूया कोणता रोड चांगला आहे, म्हणजे बाकीच्यांना सांगता येईल ना की तुम्ही ह्या रोडने जा, हा रोड चांगला आहे. लोकांना माहीत नसलं तरी आपण ज्या रोडने गेलो तोच रोड सांगतात की चांगला. पण तिन्ही रोडने जाण्याचा अनुभव ज्याचा असेल तो योग्य मार्ग सांगेल की कुठल्या मार्गाने गेलो तर तुम्ही सुरक्षित पोचाल, वेळेत पोचाल, तुमचा प्रवास सुखकर होईल. मग तो अनुभव आला अंगा, त्याने इतरांना सांगा. आणि म्हणून आम्ही नाशिक मार्गे पहिल्यांदा गेलो तर रस्त्यात येवले येण्याच्या पूर्वी येवलेची आठवण झाली. गाडीमध्ये मिसेस होती, मेहुणी होती, सासूबाई होत्या. मग काही खरं नाही. त्यामुळे रस्त्यात येवले लागतंय, येवला लागतंय. आणि येवल्याची प्रसिद्ध काय आहे, पैठणी. त्यामुळे पैठणी आम्हाला घ्या. म्हटलं घ्या, ठीक आहे, हरकत नाही, आपली तयारी होती. म्हटलं घेऊया, काय हरकत नाही. आता पुन्हा कधी इथे येणार, आला तर घ्या. पण झालं काय की एकतर वेळेत कार्यक्रमाला पोहोचायचं होतं. रात्री 8च्या आत दुपारची वेळ झाली होती. अजून प्रवास बाकी शिल्लक आहे आणि गाडी थांबवली एका दुकानाच्या बाहेर. म्हटलं लवकर करा, जे काय घ्यायचं ते घ्या एकदा. तर त्यांनी अख्खं दुकान खाली काढलं. हे दाखव, ते दाखव, ही काढ, ही काढ, तिचा रंग बरोबर नाही, ही माझी वापरलेली आहे, हा रंग झालाय, हा रंग मला शोभणार नाही. आणि जी आवडली, म्हटलं घे ना, आवडली तर काय प्रॉब्लेम काय, याची किंमत खूप जास्त आहे. जी आवडते त्याची किंमत नेहमी जास्त. आणि मग त्या दुकानात निघाले. म्हटलं आता सुटका झाली आपली बहुतेक. ते बाजूला तिथे लाईनीत दुकान आहे, इथून निघाले तिथे घुसले, तिथून निघाले तिथे घुसले. ही जिज्ञासू भक्ताची अवस्था आहे. तो इकडे तिकडे तिकडे घुसत राहतो. 2 तास वाया घालवले. इथे समोर बसलेले, विचारा किती साड्या घेतल्या, एकही साडी घेतली नाही. पण 2 तास वाया घालवले. तसं आयुष्य वाया जातं, पण हाती काही लागत. ही अवस्था आहे जिज्ञासू भक्ताची. आणि चौथा आहे ज्ञानी भक्त. आता हा काय करतो, आपला विषय आहे भक्त. भक्त म्हणजे काय आहे की नाही. आपण 3 भक्त बघितले. हा भगवद्गीतेतला श्लोक आहे 7व्या अध्यायातला 17वा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे 4 श्रेणीचे भक्त माझे आहेत. चतुर्विद्या भजन्ते माम जनाः सुकृतिनो अर्जुनः आर्ते अत्यार्थी जिज्ञासू ज्ञानी च भरतवर्षभा. यामधला ज्ञानी भक्त काय करतो याचं वर्णन ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर केलेलं आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचं रूपांतर आहे. कारण काय,
आज जी आपण ज्ञानेश्वरी वाचतो, आपल्या हातामध्ये जी ज्ञानेश्वरी आहे ती मूळ ज्ञानेश्वरी नाही, ती एकनाथ महाराजांनी आणखी शुद्ध केली आपल्याला कळावी म्हणून. अच्छा, हे कार्य केल्यानंतर नाथ महाराजांनी लोक सोडतात का? त्यांच्या घरी मोर्चा निघाला एकनाथ महाराजांच्या घरी. तर तुला नाही ते धंदे सांगितले कोणी करायला? ज्ञानेश्वरी मध्ये तू छेडछाड केलीस का ज्ञानेश्वर महाराजांची? तर नाथ संत खूप हुशार. एकनाथ महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं त्यावर. म्हणे ज्ञानेश्वर माऊली माझ्या स्वप्नात आल्या आणि त्यांनी मला कुठे बोलवलं? आळंदीला. आणि आळंदीला गेल्यावर समाधीला माऊलींच्या कान लावल्यावर माऊलींनी सांगितलं की बहुतेक या लोकांना ही ज्ञानेश्वरी आहे ना ती कळत नाही, तू जरा आणखी शुद्ध करून दे, जेणेकरून काही शब्द त्याचे, कारण तोपर्यंत लेखणीमध्ये सुधार झाला होता, पानांमध्ये सुधार झाला होता, जिथे लेखणी स्पष्ट दिसत होती. पूर्वीची 700-750 वर्षापूर्वीची जे लिखाण होतं त्यामध्ये 16व्या शतकामध्ये एकनाथ महाराजांनी जी आत्ताची ज्ञानेश्वरी हातात आलेली आहे ती जरा थोडी कळायला थोडीशी सोपी आहे. आणि ह्याच श्लोकाला ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर प्रकारे मांडलेलं आहे त्या ज्ञानेश्वरीमध्ये की म्हणून ते माते चुकले एक चतुर्विध मज भजले, जे आत्महित गेले वाढवेगा, तो पहिला आर्त म्हणजे मनामध्ये येणाऱ्या इच्छा पूर्तींच्या कारणामुळे माणूस अज्ञानाला प्राप्त झाला आणि 4 श्रेणी भक्तांच्या तयार झाल्या. तो पहिला आर्त म्हणजे, दुसरा जिज्ञासू बोलीचे, तिसरा अत्यार्थी जाणीचे ज्ञानी, या चौथा आर्त तो आर्तीजेने व्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, तिजेने तेने इच्छिजे अर्थ सिद्धी. मग चौथा भक्त काय करतो? नीट लक्ष देऊ नाही का? तुमच्या लक्षात येईल आपण कुठल्या श्रेणीत उभे आहोत ते. परी चौथीचे ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्त एक पाहे ज्ञानी यादो. भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात हा जो चौथा भक्त आहे ना तो काहीच करत नाही. तो काही न करता भगवंत त्याची स्तुती किती करतात बघा. तेषाम ज्ञानिनः नित्ययुक्त एक भक्त विशेषते प्रियो हि ज्ञानिनमत्यर्थमहं सच मम प्रियः. हा चौथा भक्त, चौथी श्रेणी जो ज्ञानी भक्त आहे तो काहीही करत नसला तरीही भगवंताला अत्यंत प्रिय आहे. देवाला किती प्रिय आहे मी तुला शब्दात सांगू शकत नाही. भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात की माझ्याकडे बोलायला शब्दच नाही की तो ज्ञानी भक्त मला किती प्रिय आहे. तेषाम ज्ञानिनः नित्ययुक्त एक भक्त. या चौघांपैकी तो एक भक्त कसा आहे? विशेष प्रिय आहे. नुसता प्रिय नाही, विशेष प्रिय. विशेष हा शब्द वापरला भगवंताने. तेषाम ज्ञानिनः नित्ययुक्त एक भक्त प्रियो हि ज्ञानिनम अत्यर्थमहं. हा ज्ञानी भक्त मला अत्यंत प्रिय आहे, अत्यंत प्रिय आहे. किती प्रिय आहे मी तुला काय सांगू. सच मम प्रिय, त्याला मी प्रिय असल्या कारणाने मलाही तो तेवढाच प्रिय आहे. ही चौथी श्रेणी आहे भक्ताची, जो आपला आजचा विषय आहे भक्त. पुढे आपण भक्तीकडे येऊ. पहिला भक्त विषय समजून घेऊ की आपण कुठल्या श्रेणीत येतो. ज्ञानी भक्ताचं लक्षण बघा काय सांगितलं. आणि माऊलींनी फार सुंदर वर्णन केलं. एरवी ज्ञानी या जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे हे न म्हणा व्यापारी काय की जे न बोलणे बोलो. भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतायत ज्ञानेश्वरीची ही ओवी आहे. जो श्लोक होता आपण आता जो 7व्या अध्यायातला पाहिला 18वा, की भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की हा ज्ञानी भक्त आहे ना तो चैतन्य आहे, माझा आत्मा आहे, माझा प्राण आहे. एरवी ज्ञानी या जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे हे न म्हणावे. हे कोणाला सांगण्यासारखी गोष्ट नाही, पण आज तुझ्या पुढे सांगावं लागते. कारण का? तो युद्धापासून पलायन करत होता, पलायनवादी होत होता. त्यांनी हत्यार टाकलं होतं की मी मारणार नाही, कारण हे समोर बसलेले सगळे माझे आप्तेष्ट, माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळी माझ्या बरोबर सोबत
गुरु द्रोणाचार्यांच्या आश्रमामध्ये एकत्र शिक्षा दीक्षा घेतलेली माझी मित्रमंडळी, यांच्यावरती मी हत्यार कसं उचलू, यांना कसा मारू, जर यांना मारलं तर मला पाप नाही का लागेल आणि पापाचं फळ नरक. मग भगवंत म्हणतात तुझा हा हट्ट आहे ना, तू हट्टाला भेटलास म्हणून आज तुला सांगावं लागतं, नाही तर हे कोणाला मी सांगत नाही. कुणाला सांगण्यासारखी गोष्ट नाही. एरवी ज्ञान या जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे हे न म्हणावे परी काय किजे न बोलणे बोलू. आज तुझ्या पुढे बोलावं लागलं. उदारा हा सर्व वेत्ते ज्ञानी तो आत्मेव मे मतम. हा भगवद्गीतेतला श्लोक आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बाकीचे जे 3 श्रेणी आहेत ना ते फार उदार आहेत, परंतु ज्ञानी जो आहे तो काय आहे, माझ्या मते तो माझा आत्मा आहे. का आत्मा आहे? अस्थितः सही युक्तात्मा मामे वानुत्तम गती बहुनाम जन्मानाम अंते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेवाः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. असा सर्व जन्मांच्या शेवटी एक कोणी मला येऊन शरण येतो, माझ्या स्वरूपाला जाणून मला शरण येतो आणि खूप जन्मानंतर असा एक मिळतो जो असा महात्मा तुला कोणी मिळाला ना तर ते फार दुर्लभ आहे, फार दुर्मिळ आहे. हा भक्त तुझ्या लवकर हाती लागायचा नाही. बहुनाम जन्मानाम अंते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेवाः सर्वमती स महात्मा सुदुर्लभ. नुसता दुर्लभ नाही, अत्यंत दुर्लभ आहे, तो हाती लागायचा नाही. मग तो भगवंताला हा चौथा भक्त काही करत नाही तरी का आवडतो, याचं वर्णन नाथ महाराजांनी फार सुंदर केले. सर्व जन्मांचे शेवटी मनुष्य जन्म पावे पाठी, ह्या परी उत्तम कीर्त्या मी रचलीची नाही. येण्याची जन्मी तरी मज ओळखावे. भगवंत सांगतायत अर्जुनाला की रे हा मनुष्य जन्म तुला मिळाला की नाही, मग ह्या जन्मात तरी तुम्हाला ओळखायला पाहिजे होतं. सगळे बाकीच्या योनिमध्ये ती फॅसिलिटी नाही. आत्ताच आम्ही गेलो होतो पोखरकरांकडे, त्यांनी फार कौतुक केलं. आम्ही अनेक प्राण्यांचं कौतुक केलं. सगळे प्राणी खूप हुशार आहेत, त्यांच्याकडे पण बुद्धी आहे. बघा ते आपलं घर कोंबडी अंड घालायला कुठे ते गावभर फिरेल. आता बघायला कमी मिळतात पण गावाकडे तुम्ही जर ऑब्झर्वेशन करा तर कोंबडी याला दिवसभर कुठेही काही दाणे खाई फिरेल गावभर, पण अंड घालायची वेळ झाली का मालकाच्या पुराड्यात. बुद्धी आहे, जनावरांना बुद्धी आहे, पण माणसाकडे सतसत विवेक बुद्धी आहे. ज्याने तो सत्य काय असत्य काय खरं काय खोटं काय हे ओळखू शकतो. ती बुद्धी प्राण्यांकडे नाही. त्या आरशातच स्वतःला बघून भुंकायला लागतं. पण माणसाकडे सतसत विवेक बुद्धी आहे. सतसत विवेक बुद्धी म्हणजे काय, सत्य काय असत्य काय खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय, आणि हे सगळं कळत असून सुद्धा माणूस पशु सारखाच वागतो. कारण त्याला ती विवेक बुद्धी कशी वापरावी याचं ज्ञान नाही. आणि ज्ञानी भक्त काय करतो, खरं खोटं ओळखतो, म्हणून भगवंताला प्रिय आहे. एरवी ज्ञानी हा जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे हे न म्हणावे तरी काय केले, न बोलणे बोलो, कोणाला सांगण्यासारखी गोष्ट नाही, तरी पण हा ज्ञानी भक्त मला खूप प्रिय आहे. कारण का, कारण त्याने मला ओळखलेलं आहे मी कोण आहे, मी कुठे कसा. आणि बाकीचे लोक आहेत ती त्याचा शोध घेत आहेत, माझ्यापर्यंत अजून येऊन पोचले नाही. म्हणून ज्ञानी भक्त प्रिय आहे. कारण हा शेवटची संधी माणसाला मिळाली. सर्व जन्मांचे शेवटी 84 लक्ष जीव योनीचा फेरा फिरत असताना शेवटली पाळी मिळाली. शेवटली या पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. ह्याच जन्मी तरी ओळखा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नये. संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. नामा म्हणे विठू भक्ताची द्वारी, घेऊन या करी सुदर्शन. ही शेवटली पाळी मिळाली. ती कसली, मनुष्य जन्म, ही शेवटची पाळी, लास्ट चान्स. आणि काय करायचं या जन्मामध्ये, येण्याची जन्मी तरी मज ओळखावे.
आणि येथेची आपणा ते उद्धरावे. तुम्ही तुमचा उद्धार करून घेऊ शकता या जन्मात. म्हणून हा मनुष्य देह श्रेष्ठ आहे. पशुदेही नाही गती, समर्थांचं वचन आहे. पशुदेही नाही गती, ती भोग योनी आहे, ही कर्म योनी आहे. आणि इथे सुद्धा भोगच भोगायचे असतील तर मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय. पशुदेही नाही गती ऐशे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहाची प्राप्ती ही परलोकाची. म्हणून नरदेह श्रेष्ठ सकळ देहांमध्ये वरिष्ठ, जयाचे ने चुके अरिष्ट यमयातनेचे. यमाच्या तावडीतून सुटण्याची सुवर्ण संधी या मनुष्य जन्मामध्ये आहे. येण्याची जन्मी तरी मज ओळखावे आणि येथेची आपणा ते उद्धरावे. जर इथे येऊन भगवंताला ओळखलं तर आपल्या जन्माचा उद्धार होईल, मनुष्य जन्माचा उद्धार होईल, सार्थक होईल जन्माचं. पण भगवंतानी पुढे खंत मांडली अर्जुनासमोर. नीट लक्ष देऊन ऐका काय म्हणतात. भगवंताचं म्हणणं बघा काय आहे. परी येथे मज न ओळखती, परंतु इथे मला कोणी ओळखत नाही. मग काय करतात. नाना आचरणे करीती, नाना दैवते पूजिती, परी नेणती माझे ज्ञान. नेणती न जाणती, नेणती म्हणजे न जाणती, जाणत नाहीत माझ्या ज्ञानाविषयी, त्यांना काही कल्पना नाही. परी नेणती माझे ज्ञान म्हणून पार्था. अरे मजसी द्यायचे जे जे अनायसा मिळे मजसी समर्पिजे, माझ्या स्वरूपा ओळखिले हेची आत्मज्ञान. आत्मा व्यक्त पिंडी, आत्मा व्यक्त पिंडी. आत्मा हा पिंड शरीरामध्ये, या देहामध्ये, या कुडीमध्ये आत्मस्वरूप आहे. मी आत्मस्वरूप बनवून प्रत्येक घटाघटामध्ये, प्रत्येक शरीरामध्ये आहे. आत्मा व्यक्त पिंडी. परी मी अव्यक्त ब्रह्मांडी, मी या ब्रह्मांडामध्ये आहे. आणि कसा आहे. अव्यक्त निराकार नाही जाकार, येथोनी चराचर हरिसी भजे. ज्ञानदेव ध्यानी राम कृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. माऊली म्हणतात ते स्वरूप जाणण्याकरता अनंत जन्मीची पुण्याई लागते, त्याशिवाय माझ्यापर्यंत पोहोचता येत नाही. मी अव्यक्त स्वरूपामध्ये या ब्रह्मांडामध्ये व्यापून या नवखंडी वेगळाची. मी एकट्याने नवविधा प्रकृतीला, या नवखंडाला एकट्याने व्यापून मी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. सूर्य चंद्र ताऱ्यांना मी व्यापलेला आहे. परब्रह्म ते एकले, दासबोधाचं प्रमाण आहे. परब्रह्म ते एकले, एकदाची सकळाशी व्यापिले, सकळाशी स्पर्शोनी राहिले सकळा ठाई. एकाच वेळी ऍट ए टाइम परमेश्वराने नवविधा प्रकृतीला व्यापलेला आहे आणि सर्वांना स्पर्शोनी राहिले सकळा ठाई. ऊपर नील गगन में प्राणी, सूरज चांद सितारे है, अस्थाई है चमक दमक ये मिट जाने ये सारे है, नीचे धरती अग्नि जल है, इन सब का विस्तार बड़ा, नाशवान है यह भी जग में दिखता जो संसार खड़ा. किती झाले. 6. नवविधा प्रकृती, नवखंड. मध्य में वायू जीव और आकाश, इन तीनों का सूक्ष्म रूप. या 2 लोकांच्या मध्ये तिसरा लोक आहे ज्याला सूक्ष्म लोक म्हणतात. बहुतेक करून कधी कोणी तुम्हाला कोणी विचारलं किंवा आपण कोणाला विचारलं की 3 लोक आपण म्हणतो ना, 3 लोक. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. त्रैलोक्याचा राणा म्हणजे राजा, त्याला जाणायचं आहे. कोण आपण रोज म्हणतो त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. असं किती वेळा म्हटलं मी त्या दत्तात्रयाला जाणू शकेल. काय करावं लागेल जाणण्यासाठी. कधी याचा विचार आपण केला नाही. आपण हात जोडून खूप श्रद्धेने म्हणतो सदा सर्वदा योग तुझा घडावा. घडला का? सदा म्हणजे नाही, सर्वदा म्हणजे सगळीकडे, एनी टाइम एनी वेअर.
सर्व ठिकाणी एव्हरीवेअर मला तुझा योग घडावा. कधी घडेल? कधी घडेल? आणि मग नवविधा प्रकृतीचा पत्ता जर कोणाला विचारला की तो तिसरा लोक आहे कुठे, तर लोक म्हणतात वरती स्वर्ग आहे, खाली धरती, आणि तिसरा लोक कुठे? पाताळ. हे की नाही? आपण लहानपणापासून तेच ऐकत आलो. पण ब्रह्मज्ञानी संत महात्मा ग्रंथ शास्त्र पंथ तिसरा लोकाचा पत्ता दिला. मध्यमे वायू जीवर आकाश, मध्ये सूक्ष्म लोक, एक दृश्यमान लोक, एक स्थूल लोक आणि मध्ये सूक्ष्म लोक. यात पण 3 वस्तू आहेत, वायू जीव आणि आकाश. यह नौ वस्तु दृश्यमान है जिसको कहते माया है. ही तर या परमेश्वराची माया आहे. दशम ब्रह्म है इनसे न्यारा इनके बीच समाया है. हे जे 10वं ब्रह्म आहे ना, ते ह्या नवविधा प्रकृतीला व्यापून परब्रह्म ते एकले, एकदाची सकाळशी व्यापिले, सकाळशी स्पर्शोनी राहिले, सकळा ठाई शिवाय त्याने जीवाला पण स्पर्श केलेला आहे. नवविधा प्रकृतीमध्ये एक माया आली, ती म्हणजे जीव. आणि जीव किती आहेत? अनेक जीव आहेत. आणि या अनेक जीवांना सुद्धा परमेश्वराने स्पर्श केलेला आहे. तो सर्वांना पाहत आहे, पण सगळे त्याला पाहू शकत नाही. आता बघा किती गंमत आहे की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघं समोरासमोर अगदी उभे आहेत, अगदी 1 फुटाच्या अंतरावर, अगदी जवळ उभे आहेत. दोघं एकमेकाला पाहत आहेत. पण फार आश्चर्याचं एक श्लोक वाचल्यानंतर ऐकल्यानंतर फार आश्चर्य होईल. भगवद्गीतेतला 11वा अध्याय आहे, त्यामध्ये 11वा अध्याय काढा, त्यात 8वा श्लोक आहे, 8 क्रमांकाचा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला, न तू माम शक्यसे दृष्टमनेन एवं स्वचक्षुषा, न तू माम शक्यसे दृष्टमनेन एवं स्वचक्षुषा दिव्य ददामि ते चक्षु पश्चामी योग में ऐश्वर्य. माझ्या ऐश्वर्य योगाला पाहण्याकरता तू हे डोळे तुझे कुचकामी ठरतील. या डोळ्याने तुम्हाला पाहू शकत नाहीस. मग मी काय करतो? दिव्य ददामि ते चक्षु, दिव्य ददामि, मी तुला दिव्य दृष्टी देतो, दिव्य चक्षु देतो. पश्चामी, मग त्या पश्चात त्यानंतर तू माझ्या ऐश्वर्य योगाला पाहू शकशील. तो ज्ञानी भक्त त्या भगवंताच्या स्वरूपाला जाणत असतो, पाहत असतो. यो माम पश्यति सर्वत्र सर्वच्च माई पश्यति कस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. 6वा अध्याय श्लोक क्रमांक 30. भगवान श्रीकृष्ण म्हणतो ही जी सृष्टी आहे ना, तो सर्व सृष्टी जो माझ्यामध्ये पाहतो आणि मला जो सर्व सृष्टीमध्ये पाहतो, मग त्याच्यासाठी मी अदृश्य नाही आणि माझ्यासाठी तो अदृश्य नाही. एकच अशी वस्तू आहे जगामध्ये जी दोन्ही आहे, ती दृश्य पण आहे आणि अदृश्य पण आहे, स्थूल पण आहे, सूक्ष्म पण आहे. आपण ऐकलंय अभंग ज्ञानेश्वर माऊलींचा, तीच वस्तू सगुण पण आहे आणि निर्गुण पण आहे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण किती झाले? 2. एक गोविंद रे सगुण निर्गुण, एक गोविंद रे तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. ऐकलंय? अभंग ऐकलंय ना? माऊलींनी पुढे स्पष्ट केलं, अरे तुम्ही अनुमान पण नाही लावू शकता की मी सगुण आणि निर्गुण कसा आहे ते. अनुमानेना किती वेळा ऐकला अभंग, कधी लक्षात आलं का माऊली काय म्हणतात? तुम्ही अनुमान लावू शकणार नाही. अनुमानेना, अनुमानेना, अनुमान नाही लावू शकत. श्रुतीने तिने ती म्हणती गोविंद रे, रोज माझं नाव घेतात पण माझ्याविषयी जाणत नाही की मी कोण, सगुण मी कसा, मी निर्गुण कसा, हे कोणाला ठाऊक नाही. जो का निर्गुण निराकार तेने धरियेला अवतार, तो निर्गुण होता तो सगुणासी आला, भक्तांसाठी प्रकट झाला. जो का त्रिभुवनाचा चालक, तो हा नंदाचा बालक, सोडविले वसुदेव देवकीशी अवतार धरियेला, तिज कुशी मारियेला कंसराणा, राज्य स्थापिले उग्रसेना. तुका म्हणे देवाधिदेव, तो हा उभा पंढरीला, तो तुमच्या पुढ्यातच उभा आहे.
मागे पुढे ब्रह्मदाटे मळते देवा आहे कुठे जयामध्ये येती जाती त्याशी नाही ओळखती मृग नाभीचा परिमळ व्यर्थ हिंदे रानोमाळ ऐशी स्थिती जाईल केव्हा गुरु कृपा होईल तेव्हा गुरु कृपा झाल्यावरी ब्रह्म दिसे सृष्टी सारी तुका म्हणे ऐशा भ्रांती अरे देव असता नाही म्हणते आणि ज्या देवाला जाणून ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं की तू अनुमान लावू शकत नाही तुझ स्थूल म्हणू की सूक्ष्म रे फूल सूक्ष्म एक गोविंद रे तुझ दृश्य म्हणू की अदृश्य रे दृश्य अदृश्य एक गोविंद रे तो स्थूल पण आहे तो सूक्ष्म पण आहे सूक्ष्म रूप म्हटलं तर छोटस ना सूक्ष्म अणु रेणुया ठोकळा तुका आकाशा एवढा अरे तो नुसता सूक्ष्म नाही आणि नुसता वाढही नाही गॉड इज अ नियरेस्ट ऑन गॉड इज अ फारेस्ट ही इज बोथ तो नुसता जवळ नाही आणि नुसता लांबही नाही तर तो दोन्ही आहे सूर्यचंद्र तारे आपल्यापासून लाखो किलोमीटर लांब आहेत पण ते जवळ नाही पण परमेश्वर गॉड इज अ नियरेस्ट अँड गॉड इज अ फारेस्ट ही इज बोथ आता तो जवळ असलेला प्रभू परमात्मा ईश्वर तो आपल्याला त्याचं ज्ञान नसल्या कारणाने त्याची ओळख नसल्या कारणाने आपली अवस्था जिज्ञासू भक्तासारखी होते मग आपण टूर प्रोग्राम काढतो आणि कुठे जातो तीर्थाला आणि तीर्थावरून आल्यानंतर कोणी विचारलं की बाबा रे एवढ्या लांब जाऊन आला देवाचं दर्शन झालं का मग म्हणणार नाही तेवढाच आपला चेंज थोडा तेवढीच आमची एक पिकनिक झाली आणि शंकाच नाही त्यामध्ये की काही लोक फक्त त्या मंदिरापर्यंत जातात अनुभवलेलं सांगतो पाहिलेलं सांगतो एवढ्या लांब जातील इथून पण तिथून तिथली गर्दी पाहिली ना की मी बाहेरूनच नमस्कार करतो देवाला पोचतो त्याला काय त्याच्यापासून काय लपलंय का आणि मग तो आपल्या घरातून पण तो पोचू शकला असता नाही का आणि मग तिकडे शॉपिंगला किती गर्दी असतो तिकडे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही शॉपिंग करायला मात्र आपण जातो पण कोणी पायरीचं कोणी कळसाचं दर्शन घेतो आणि कोणी मूर्तीचं दर्शन घेऊन येतो पण देवाचं दर्शन झालं का हो असं कोणी म्हटलं की मला देवाने दर्शन दिलं आणि देवाचं दर्शन करण्यासाठी भक्ती करावी लागेल तर भक्तांची श्रेणी जर असेल पहिली दुसरी तिसरी चौथी चौथा भक्त हा भगवंताला जाणून भक्ती करतो मग ती भक्ती कशी आहे तर परमेश्वराच्या इच्छेत राहणं म्हणजे भक्ती आहे हे विवे अनंते तैसेची रहावे चित्ते सूर्यावे समाधान हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पा विमाया संसाराची साधू संत समजवतात आपण भक्ती करतो कुठली जी आपल्याला आवडते आपल्या सोयीप्रमाणे आपण देवाला आणतो हल्लीचं कॉम्पिटिशन आहे किती फुटाचा तुम्ही आणला मग मी त्याच्यापेक्षा अर्धा फूट थोडा जास्तच आणतो कॉम्पिटिशन 1.5 दिवस 5 दिवस 10 दिवस नाही का कॉम्पिटिशन तर भगवंताला काय आवडतं आपल्याला जे आवडतं ते आपण करतो देवाने येऊन स्वप्नात सांगितलं का तुम्हाला एवढे दिवस आपल्या सोयीप्रमाणे आपली भक्ती चाललेली आहे भगवंताला कुठली भक्ती आवडते हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पा विमाया संसाराची संकल्पा विमाया संसाराची हेची थोर भक्ती आवडते देवा माया म्हणजे काय तेच मला माहिती नाही का मगाशी जी सांगितली ना ती सगळी माया नाही का
नवविधा प्रकृती नवखंड, ही नवविधा प्रकृती जी आहे ना, ही सर्वच्या सर्व नाशिवंत आहे. जी माया मला सुद्धा खड्ड्यात घेऊन जाते. माया ऐसी सर्पिणी जगत रहे लपटाए, जो इसकी सेवा करे उसको ही ये हाय. माया ऐसी डाकिनी काट कलेजा खाए, और वैद बिचारा क्या करे, कहाँ तक मलम लगाए. वैज्ञानिक कुठपर्यंत मलम लावायचा. मायेने एवढा खोलवर घात केलेला आहे, एवढी खोलवर जखम केलेली आहे. माया माझ्या एवढी आत रुजलेली आहे की ती तिची जागा सोडायला तयार नाही. माया मरीन मनमरा मरमर गए शरीर, आशा तृष्णा नामरी रह गए दास कबीर. आणि ही आशा तृष्णा जी आहे ना, हीच माझ्या अज्ञानाला कारणीभूत ठरते. म्हणून ते माते चुकले. मनात येणाऱ्या इच्छा ह्याच आपल्या भक्तीचा घात करतात. आणि ही माया आहे ना, या मायेची ओढ जी आहे ती आपल्याला भगवंतापासून दूर नेते. म्हणून ते माते चुकले तर चतुर्विध मत भरले जी, हे आत्महित केले वाढवे जातो. पहिला अर्थ म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिसरा अर्थी जाणीजे ज्ञानिया, चौथा अर्थ तो अर्थीजे निव्याजे जिज्ञासू जाणावया लागे भजे. तिजेने तेने इच्छिजे अर्थ सिद्धी करी, चौथीचे ठाई काहीची करणे नाही. म्हणून भक्त एक पाहे ज्ञानिया जो. आणि पुढे भगवंत म्हणतात याच्यावरती एक फार सुंदर उदाहरण ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीच्या ह्याच अध्यायाच्या ओळीमध्ये दिलेला आहे. फार सुंदर उदाहरण आहे, फार सुंदर आणि समजून घेण्यासारखं आहे की ज्ञानी भक्त भगवंताला का आवडतो, याच्या मागचं कारण काय. आणि ती ओवी अशी आहे की पाहे पा जगा दुखती याची आशा, धेनुषी करीत असे फासा, परी दोरे विण कैसा बत्साचा बळी. की आपण सर्वांकडे दुधाची आवश्यकता सर्वांना लागते. आहे का असं कोण ज्याच्या घरी दूध येत नाही, कोरा चहा पिणार. कोरा चहा पित असाल तरी पण दूध लागतं, काही नाही तर काहीतरी दुधाचा पदार्थ लागतो, प्रत्येकाला लागतो. आता ठीक आहे, आपण मुंबईच्या ठिकाणी राहतो तर आपल्याला दूध घरी येतं आपल्या, पण दूध कोणाचं आहे, गाईचं नाही. ते आपल्याला विकत घ्यावं लागतं. हे उदाहरण दिले ज्ञानेश्वर महाराजांनी, फार सुंदर उदाहरण आहे. पाहे पा जगा दुभती याची आशा, दुधाची आशा करून जगामध्ये काय केलं जातं, धेनुशी करीत असे फासा. धेनू म्हणजे काय, जे शेतकरी दूध घेऊन विकण्यासाठी मुंबईमध्ये सप्लाय करायचं आहे, दूध काढायचं आहे गाईचं, म्हणून मग एका शेतकऱ्याला गाईचा व्यवसाय करावा लागतो. मग गाय त्याला फुकट मिळते का. आता हे उदाहरण आहे, विषय आहे भगवंत, भक्ती आणि भगवंत. भक्त, भक्ती आणि भगवंत. भगवंत म्हणजे गाय समजा. हे उदाहरण ज्ञानेश्वरीत आहे, माझं नाही, माऊली समजवत आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात चला एका शेतकऱ्याने ठरवलं की आपण दुधाचा व्यवसाय करूया. मग त्यासाठी त्याला दूध हवंय, दूध घेण्यासाठी काय हवं, गाय हवी. मग गाय त्याला कोण फुकट देणार आहे का. गाय म्हणजे भगवंत. कसं आणायची गाय, कशी आणायची, विकत. कशी विकत, पैसे देऊ, मोल देऊ, 20,000 30,000 जशी गाय असेल. जर्सी गाय असेल तर लाखावरती किंमत आहे. छोटी वासरू गाय आणली जरी अजून पुढे ती दूध द्यायला तयार नाही, पुढे ती तयार होईल दूध देण्याकरता. देईल नाही देईल तर तुमचं नशीब, म्हणून त्याची किंमत थोडी कमी असते, मग तिला आणून थोडं मोठं करावं लागतं. अच्छा, तरी ती आणायची कशी, फुकट देईल का कोणी, कशी मिळेल, विकत. उदाहरण आहे गाईचं. विषय आपला भगवंतच आहे, उदाहरण गाईचं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायात दिलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. ओळी क्रमांक सांगतो पाहिजे तर. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की पाहे पा जगा दुभतीयेची आशा, धेनुशी करीत असे फासा, परी दोरे विण कैसा वत्साचा बळी. मग गाय, शेतकऱ्याने गाय विकत आणली. मग गाय आणली म्हणजे काम संपलं का, तिला ठेवायची पुढे घरात, सोडून देऊ शकत. मग तिच्यासाठी काय बांधावं लागतं,
काय बांधतात ते घराच्या बाहेर, काय म्हणतात त्याला? गोठा. गोठा बांधतात. गोठा बांधावा लागणार, गाईसाठी घर बांधावं लागणार. तिला फार लागत नाही, 4 बांबू लावायचे, वरती थोडं छपर टाकायचं, थोडं साईडने. आता नुसता गोठा बांधला, उदाहरण आहे गाईचं, विषय आपला भगवंत आहे. लक्षात घ्या, तुम्ही हुशार आहात, तुमच्या लक्षात येते काय म्हणायचंय मला ते. गाय विकत आणली, गोठा बांधला, काम संपलं का? मग गाईला काय द्यावं लागतं? चारा. किती टाइम? 2-3 टाइम द्यावं लागतं. एकदा तिला दिवसभरात म्हणजे काम संपलं झालं असं नाही. त्यानंतर ती गाय चारा खाऊन तिचं शेड, तिचं गोमूत्र, ते कुठे, तिचं विसर्जन कुठे चालतं? त्या गोठ्यातच. मग ते साफ कोणी करायचं? मालकाने. मालक कोण आहे? मालक कोण आहे? मालक काय आहे? मालकाला वाटतं मी हिचा मालक आहे, ही माझी गाय आहे. पण गायीची सगळी सेवा कोण करतंय? मालक. अच्छा, अधून मधून काय रोज रोज काही शेतकरी रोज तिला धुवून आंघोळ घालतात, काठ्याने घासतात, गवताने घासतात, आंघोळ घालतात, स्वच्छ पाणी घेऊन. रोज तो गोठा झाडून काढतात, साफसफाई करतात, चारा घालतात. हे सगळं करावं लागतं की नाही करावं लागत? तसं हे 3 भक्तांना करावं लागतं, आरती, अत्यार्थी आणि जिज्ञासू. परी चौथी येचे ठाई, काहीच करणे नाही. आता एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा ती गाय आता दूध द्यायला, तिला बाळ झालं, वासरू झालं काही दिवसांनी, आणि आता तिचं जे दूध आहे, तिला जो पाना फुटलेला आहे, ते दूध तिचं आहे कोणासाठी? खरं तर आपल्यासाठी देते काय ती दूध? आपण काढून घेतो. दूध कोणासाठी आहे? त्या वासरासाठी आहे की नाही? बरोबर की नाही? आणि आपण जेव्हा जो शेतकरी आहे, ज्याने ती गाय विकत आणलेली आहे, त्याने तिची एवढी सेवा केली, आणि जेव्हा तो दूध काढायला जातो तेव्हा ती गाय करते काय? त्याला लाथ मारते. मग तो काय करतो शेतकरी? तिला भाला घालतो. पाहे पा जगा दुभती येते आशा, धेनुशी करीत असे फासा, परी दोरे विण कैसा वत्साचा बळी. आता एक वासरू तिकडे लांब त्या बांधून ठेवलेल्या आहे गायीच्या समोर. तर गायीला काय वाटतं? माझं दूध माझ्या मालकाला मिळावं की माझ्या वासराला मिळावं? वासराला मिळावं. आणि ह्याची बादली किटली असते जी दूध काढायची, किंवा बादलीत काढतात गावच्या ठिकाणी, बादलीमध्ये दूध काढतात. आणि गाय लाथ मारते, सांडवते ते दूध. एक तिची इच्छा नसते त्याला द्यायची, मग तो पाय बांधून जबरदस्ती काढून घेतो. आता वासरू आहे एकीकडे, गाईचं हे दूध आपल्या वासरासाठी आहे की नाही? मग वासराने जे शेतकऱ्यांनी जे जे केलं गाईच्या, त्यातलं वासरू काय करतो? गाय विकत आणतो, त्याला गोठा बांधावा लागतो, त्याला गाईला स्वच्छ करावं लागतं, त्याला गोठा झाडावा लागतो, चारा घालावा लागतो. काय करतो का वासरू? पण तरी सुद्धा गाईला काय वाटतं? माझं दूध कोणाला मिळावं? पाहे पा जगा दुभती येते आशा, धेनुशी करीत असे फासा, परी दोरे विण कैसा वत्साचा बळी. हे उदाहरण आहे. गाय म्हणजे भगवंत आहे. भगवंतानी आपल्या भक्तांसाठी जे काय केलेलं आहे ते दिलेलं आहे. दुसरे ओरपडून काढतात, मग कधी कधी तो लाथ पण मारतो. हे उदाहरण आहे गायीचं. आणि भगवंताला नेहमी वाटतं की आपल्या भक्तांना हे सगळं मिळावं, आणि तो भक्तांसाठीच या धर्तीवरती सगुण रूपामध्ये अवतरित होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थात् अधर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचं संगोपन करण्यासाठी आणि माझ्या भक्तांसाठी मला यावं लागतं. आणि ही धर्माची परिभाषा जेव्हा शिकागोला गेलेल्या स्वामी विवेकानंदांना विचारली तिथल्या मंडळींनी की अरे धर्म धर्म म्हणजे काय, तू कधीपासून धर्माविषयी बोलतोय? तिथे सर्व धर्म परिषद होती, जो तो आपल्या धर्माचा झेंडा घेऊन तिकडे पोहोचला होता. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी जन्म घेतला. संत तुकाराम महाराज झाले, संत ज्ञानेश्वर महाराज झाले, नामदेव महाराज झाले, एकनाथ महाराज झाले, संत चोखामेळा झाले, गोरा कुंभार झाले, अनेक संत इथे झाले. समर्थ रामदास स्वामी झाले, एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी, जनाबाई, सखूबाई, मुक्ताबाई,
एवढे संत महाराष्ट्रात होऊन सुद्धा हिंदू धर्माचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी कोणावर आली? कलकत्त्याला राहणारे स्वामी विवेकानंद, ज्यांचं नाव होतं नरेंद्रनाथ दत्त, ज्यांना तिथे इन्व्हिटेशन पण नव्हतं, ते आपल्या गुरुच्या आज्ञेने तिथे पोहोचले. शिकागोला एवढ्या साता समुद्रापलीकडे पोहोचल्यानंतर जेव्हा त्यांना धर्माविषयी विचारलं गेलं, तेव्हा त्यांनी धर्माची परिभाषा फार सुंदर सांगितली की तिथे चढाओढ लागली होती की कुठला धर्म श्रेष्ठ. जो तो आपल्या धर्माचं पेरवी करत होता, आपल्या धर्माला श्रेष्ठ सांगत होता की माझा धर्म तेवढा श्रेष्ठ, बाकी सगळे होते. ही अवस्था होती, ही परिस्थिती होती तिथली. पण स्वामी विवेकानंदांनी फार सुंदर सांगितलं की एक धर्माची जी धुरा आहे ती दुसऱ्या धर्मावरती आधारित आहे. एक धर्म जर खोटा असेल तर बाकी सगळे खोटे आहेत. आणि त्या सभेमध्ये लहानपणी आम्हाला पुस्तकात धडा होता तो की भगवद्गीता सर्वात खाली ठेवली आणि त्यावर एक एक ग्रंथ रचले होते. बायबल असो, पवित्र पुराण असो, जे काही आहे ते थर लागला होता वरती. स्वामी विवेकानंदांनी उदाहरण देताना सांगितलं की तो जो खालचा ग्रंथ आहे ना, त्याला वरच्यांना टच न करता तो काढा. आणि जसा तो हळूहळू हळूहळू हळू सरकवून काढल्यानंतर भगवद्गीता ही अर्धी बाहेर आल्यानंतर बाकीचे सगळे कोसळले. म्हणे ही परिस्थिती आहे, ही सत्य परिस्थिती आहे. ह्या ग्रंथाच्या आधारावरती सगळे ग्रंथ आहेत. जर हे खोटं असेल ना तर सगळं खोटं आहे, आणि जर हे सत्य असेल तर सगळं सत्य. म्हणाले प्रत्येकाने माझा देव, माझा धर्म ह्याच्या देवापेक्षा, याच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ कसा हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण खरा तो एकची धर्म बोला, जगाला प्रेम राखावे. साधू संतांनी कुठला धर्म सांगितला? परहित सम धर्म न भाई, पर पीड़ा सम नहीं अदमाई. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छोड़िए, जब लग घट में प्राण. सत्यापरिता नाही धर्म, आणि सत्यतेची पार ब्रह्म. धर्म न तुझ्या सत्य समाना. हे सत्य काय आहे ते तुम्हाला अजून कळलेलं नाही. गीत ऐकलं, सत्यम शिवम सुंदर. फार सुंदर गीत आहे, मला खूप आवडतं. त्याची पहिली ओळख फार सुंदर आहे. ईश्वर सत्य है. सत्य कोण आहे? ईश्वर सत्य है. सत्य ही शिव है. शिव ही सुंदर है. आणि पुढची वेळ आपल्यासाठी आहे. जागो जागो उठकर देखो, जीवन ज्योत उजागर है. याचा अर्थ माणूस झोपलेला आहे नाही का? म्हणून साधू संतांना लिहावं लागलं ना, अरे आता तरी होई जागा, नाही तरी पुढे आहे दगा. अरे जाग मुसाफिर भोर भई अब रैन कहाँ. जो सोवत है, जो सोवत है सो खोवत है, और जो जागत है सो पावत है. जो जागला त्यांनी प्राप्ती केली. आणि हे साधू संत जागवण्यासाठी येतात. काय या संतांचे मानू उपकार, मज निरंतर जागविती हो. काय द्यावे यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. अरे संत काय उपकार करतात? संत काय उपकार करतात? मला जागवण्याचं काम करतात. मग मी झोपलेलो आहे का? कुठल्या झोपेत झोपलेलो आहे? मायेच्या निद्रेमध्ये झोपलेले आहे. असे तर जागे आहेत सगळे, पण मायेच्या निद्रेत झोपलेले आहे. माया निद्रा सोया मानव हिरा जन्म गवाता है, बिना प्रभु को जाने मानव माल उभत का खाता है. एका माणसाला एक किमती अमोलिक असा हिरा मिळाला, हिरा. आणि हा हिरा घेऊन तो बाजारात गेला, जोडीकडे गेला, व्यापाऱ्याकडे गेला, मला हा हिरा विकायचा आहे. त्या ज्वारीनी, त्या सराफानी तो हिरा पाहिल्यानंतर बोलला, अरे हा हिरा तर खूप किमती आहे, याची किंमत खूप आहे. हा एवढा साधा सुद्धा हिरा नाहीये, याची किंमत कोणी तरी ठरवू शकत नाही म्हणे बाबा. आणि ना ह्या पंचक्रोशीमध्ये कोणी हा तुझा हिरा विकत घेईल एवढी ऐपत कोणाची नाही, जो तुझा हा हिरा विकत घेऊ शकेल. आणि मग त्यांनी विचार केला की अरे आता हे हिऱ्याचं करायचं काय, तर चला आपण राज दरबारात जाऊ, राजाच्या दरबारात जाऊ, राजाला विचारू ह्या हिऱ्याची किंमत.
म्हणजे माझी गरिबी दरिद्री दूर होईल. हा हिरा राजाकडे जाऊन विकूया. राजाकडे नेऊन दाखवला हिरा. राजाला सांगितलं हा हिरा मला विकायचा आहे. राजा म्हणाला अरे व्हेरी कॉस्टली, या हिऱ्याची किंमत खूप जास्त आहे, माझी अवकाश नाही, मी हा हिरा विकत घेऊ शकत नाही. हा नाराज झाला. अरे याच्या हिऱ्याची किंमत काहीच नाहीये, काय करायचं याच्या, ज्याला काही मोलच नाही, कोणी विकत घ्यायला तयार नाही. असा हिरा खूप मौल्यवान असून सुद्धा जर तो कोणी विकत घेत नसेल, जर त्याची किंमत कोणाला माहित नसेल, तर मग तो असून पण माती मोलच आहे. काय त्याचा उपयोग, काय त्याचा फायदा. मग राजाने त्याला सांगितलं थांब थांब, एक आयडिया, युक्ती आपल्याकडे आहे, एक युक्ती आहे, एक चान्स आहे आपल्याकडे. राजाने सांगितलं एक काम कर, हा हिरा तू उद्या सकाळी माझ्याकडे सूर्या उदय झाला की घेऊन ये. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तुला माझ्या राज्यातून जे जे काही घेता येईल ते सगळं घे, ती या हिऱ्याची किंमत असेल. ठरल्याप्रमाणे ज्याच्याकडे तो हिरा होता तो घरी गेला. आता उद्या राजवाड्यातून काय काय घ्यायचं, ह्या गोष्टींचा विचार करून त्याला झोप येईना. तो तळमळतोय या कुशीवरून या कुशीवर, इकडे डोकं कर इकडे डोकं कर. नीट आहे का गोष्ट. तळमळतोय या कुशीवरून या कुशीवर, या डोक्याकडून या डोक्याकडे, इथे डोकं तिकडे डोकं. विचार करतोय काय करू, काय काय घेऊ, काय काय करू. या विचाराने रात्रभर तळमळ, रात्रभर झोप लागली नाही. झोप लागायची, पुन्हा झोप मोडवायची, पुन्हा तळमळ सुरू. आणि दुसरा दिवस उजाडला. राजाच्या दरबारात हजर झाला. राजाने पहिला आपलं वस्त्रालय खोलून दाखवलं. तिकडे वेगवेगळी अशी वस्त्र होती, छान छान कपडे होते, रंगीबेरंगी कपडे होते. असे कपडे आयुष्यात कधी घातले नव्हते, कधीच घातले नव्हते. पहिल्यांदा मोका मिळाला असे कपडे घालायचे. मग संधी सोडतो काय. मग सगळे कपडे घालून बघितले, एकावर दुसरा, दुसरा झाला तिसरा, तिसरा झाला चौथा. सगळे कपडे घालून काढून काय झालं, दमला, भूक लागली. भूक लागल्यानंतर राजा, शेवटी राजाच्या दरबारात आहोत. मग राजाला सांगितलं बघा जरा काय पोटा पाण्याचं. राजा म्हणाले डोंट वरी, आपल्याकडे भरपूर आहे. मोठं टेबल लावलं, 56 भोग, आपल्यासारखं नाही, 6x7 टेबल, डायनिंग टेबल. राजाचं टेबल पण तेवढंच मोठं आणि पूर्ण भरलेलं. भले एकटा राजा जेवायला असेल तरी सगळे जिन्नस बनवलेले असं सगळं होतं. रसमलाई होती, बासुंदी होती, गुलाबजाम होते, इमरती होती, जिलेबी होती, बर्फी, पेढे, लाडू, सगळं गोड, मिठांग, तिखट, पांढरा तांबडा सगळं होतं. समजून जात मग ते सगळं खायला मिळालं. आता भरपूर हात मारला. असं चांगलं चुंगलं अन्न कधीच खाल्लं नव्हतं, कधी असे चांगले कपडे घातले नव्हते. तर सगळं खाऊन झालं. आता रात्रभर झोप नव्हती लागली. मग काय झालं, शांत झोप आली. आता झोपायचंय. राजाला सांगितलं मला आता झोप आलेली आहे. तुम्हाला नाही ना झोप आली, आधी असं सांगा, आपण काहीतरी चेंज करू विषय. ठीक आहे. तर त्याला विचारायला झोप आली आता. आणि मग त्यांनी काय केलं, राजाचा महल, असा सुंदर बिछाना, एवढा सुंदर मखमली बिछाना कधीच मिळाला नव्हता. एवढा सुंदर बिछाना मिळाला, त्याच्यावरती शांत झोप लागली. मस्तपैकी झोपून घेतलं. आता संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाली, डोळा उघडला नाही, रात्रभर झोपला नव्हता, कपडे घालून दमला होता, खाल्लं सगळं खाल्ल्यानंतर दमला, दमून झोपला. संध्याकाळी राजाचे शिपाई आले उठवायला, चला उठा आणि निघा. म्हणे मी अजून काही घेतलं नाही. अरे मला अजून काय घ्यायला संधी मिळाली, तुझा चान्स संपला, तुला जो मोका मिळाला होता, तुला जी संधी मिळाली होती तू ती वाया घालवली. दिवस गवाए खाए के, रात गवाई सोए, और हीरे जैसा जन्म मिला कवडी बदले जाए. माणसाचा जन्म आहे ना, हे शरीर मिळालेलं आहे ना माणसाचा, हा हिऱ्यासारखा जन्म मिळालेला. हा आहे तो अमोलिक असा हिरा, तो आहे हा मनुष्य जन्म. ज्याची इच्छा देवी देवता करतात. यह लोकीच्या या देहे देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे.
चान्स होता, सुवर्ण संधी मिळालेली मी वाया घालवली. आता रात्री तळमळत होतो तो गर्भामध्ये होतो. गर्भामध्ये बालअवस्था कशी असते, या कुशीवरच त्या कुशीवर, डोकं कधी इकडे कधी इकडे. बाहेर आल्यानंतर सगळ्यात पहिला काय मिळालं, कपडा. कपड्यात गुंडाळलं, मग झबलं टोपलं, तेव्हापासून सुरू झालं ते सूट पर्यंत सफारी आणि आणखी काय काय शेरवानी, सगळे कपडे घालून बघितले नाही का. सगळी मिष्ठान्न खाली जी कुठल्याच योनीत खाल्ली नव्हती. कुठल्या योनीला एवढे चांगले चांगले कपडे घालता येतात, कुठल्या जनावरांनी कुठल्या पशु पक्ष्यांनी सूट घातला होता आणि फोटो काढला होता. पोपटाने सूट घातला होता का? म्हणजे कधीच त्या योनीमध्ये आपल्याला चांगले चांगले कपडे घालायला मिळाले नाही. एवढं चांगलं सुंदर सुंदर अन्न जरासं थंड असेल किंवा जरासं स्मेल येत असेल तर आपण लगेच ते बाजूला सारखं किंवा दुसऱ्याला घालतो. एवढं चांगलं चुकलं कधीच खायला मिळालं नव्हतं, कुठल्याच योनीत खायला नव्हतं मिळालं, ते मिळालं. त्यानंतर एवढ्या छान डनलपच्या मऊ गादीवर कुठल्या योनीमध्ये झोपायला मिळालं होतं. कधी झाडाखाली, कधी दगडाखाली, कधी बेंच खाली, कधी गाडी खाली, कधी झाडावर, कधी पाण्यामध्ये, कुठे कुठे झोपलो होतो. कुठे अशी शांत झोप आली नाही, कारण एवढा मऊ गादी, एवढी मुखमली बिछाना कुठेच मिळाला नव्हता, ह्या योनीत मिळाला. आणि जेव्हा संधी संपली, वेळ संपली, जेव्हा ते परमेश्वरांनी पुन्हा शिपाई पाठवले परत बॅक टू दी पॅव्हिलियन करायला, तेव्हा माझ्या लक्षात आलं शेवटच्या वेळी की अरे मी तर काहीच घेतलं नाही. अरे आछे दिन पाछे गए, हरी से हुआ नहीं, फिर पछताए क्या होत है, जब चिड़िया चुग गई. हे बोला की तुम्ही पण बोलू शकता माझ्यावर, असं काही बंधन नाही की तुम्ही गप्प बसायचं. जे जे आपल्याला माहिती आहे, जे जे आपणाशी ठाव येते ते इतरांशी सांगावे. ही सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती आहेत, आपण नव्याने ऐकत नाही आहोत. त्या अनेक वेळा कानावर शब्द आले, पण अजून सुद्धा मी माझ्या मनाला विचारायचं की मी जागा झालो की नाही. अजून आपला विषय भक्तीपर्यंतच पोहोचला नाही. ती भक्ती केली स्वामी विवेकानंदांनी, त्यांना विवेक आनंद झाला, तो विवेक जागृत झाला, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आनंद आला की आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. ती पदवी स्वामी विवेकानंदांनी पदवी मिळवली. स्वामी हे नाव होतं का त्यांचं, विवेक नाव होतं का, आनंद नाव होतं का, नाव होतं नरेंद्रनाथ दत्त. नरेंद्रनाथ दत्तांचा स्वामी विवेकानंद कसा झाला, तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एक सर्वात सुंदर काम केलं आणि पुस्तकामध्ये दर्ज आहे. स्वामी विवेकानंदांनी प्रत्येक आध्यात्मिक पुरुषाला एक प्रश्न विचारला की तू देवाविषयी फार छान बोलता, तुम्ही फार छान सांगितलं तो, पण या जगात देव आहे का हो? बहुतेक अधिकांश अंशी लोक सगळेजण हो म्हणतात. तर इथे जमलेली मंडळी कुणालाही विचारलं देव आहे का, तो कोण नाही म्हणेल काय, ते आहे का कोणी, त्यांनी हात वर करा की ज्याचं म्हणणं आहे देव नाही. एकही हात वर आला नाही म्हणजे सगळे मान्यता आहे की देव आहे. आहे ना? आता दुसरा प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. हा प्रश्न माझा नाहीये, स्वामी विवेकानंदांचा आहे. तुम्ही त्याला पाहिलंय का? पाहिला असेल तर हात वर करा. आणि मी विचारलं तो कसा दिसतो, नाही नाही एकही नाही हात वर. इथे आहे भक्ती. स्वामी विवेकानंदांनी जेव्हा शिकागोला सर्व जे जजेस होते समोर बसलेले असे, इतर अगदी विद्वान मंडळी समोर बसली होती, त्यांनी प्रश्न केला स्वामी विवेकानंदांना की तुम्ही सुद्धा कधीपासून देवाविषयी धर्माविषयी फार सुंदर बोलता का हो? मग आम्ही असं समजायचं का की तुम्ही देवाला पाहिले म्हणून? तो म्हणे हो, यात काय खंत नाही, यात काय चूक नाही, यात काय बरोबर आहे तुमचं मत, मी पाहिले ना देवाला. तो म्हणाले तुमच्याकडे काय पुरावा आहे का देवाला पाहिल्याचा? यू हॅव एनी प्रूफ? तिथे मात्र स्वामी विवेकानंदांनी छाती ठोकपणे सांगितलं यस आहे, माझ्याकडे पुरावा आहे. म्हणजे द्या पुरावा, दाखवा देवाला पाहिल्याचा पुरावा आम्हाला हवा आहे. ते म्हणाले कधीपासून तुम्ही म्हणताय की तुम्ही देवाविषयी धर्माविषयी सत्याविषयी फार सुंदर बोलत आहात, तुम्ही मला सांगितलं सत्य काय आहे, धर्म काय आहे, देव म्हणजे काय हे तुम्ही फार सुंदर सांगता, म्हणजे याचा अर्थ आम्ही असा समजायचा की तुम्ही देवाला पाहिले म्हणून? तो म्हणे हो पाहिले, पण याला पुरावा द्या.
तर स्वामी विवेकानंदांनी दिलेला पुरावा त्यांनी मान्य केला नाही. त्यांचा पुरावा होता की मी त्याला आत्ताही पाहतो. ते म्हणाले हा काय फालतू पुरावा, हा नाही चालणार. आणखी काय पुरावा असेल तर सांगा, हा पुरावा चालणार नाही. मग स्वामी विवेकानंद म्हणाले की ठीक आहे, एक पुरावा आहे माझ्याकडे, मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. की उदाहरण असं आहे की माझा भारतामध्ये, इंडियामध्ये माझा कलकत्त्याला एक मित्र आहे, त्याचं नाव आहे शिशिर चट्टोपाध्याय. माय फ्रेंड मिस्टर शिशिर चट्टोपाध्याय. ही लिव्स इन इंडिया, कोलकाता. So you describe my friend Mr. Shishir Chattopadhyay, how he looks like. स्वामी विवेकानंद म्हणतात की माझ्या मित्राचं वर्णन कर, की माझा मित्र दिसतो कसा, तो कसा आहे, त्याच्यामध्ये कोणते गुण आहेत हे तुम्ही सांगा. आणि वारंवार त्या जजेसला असं म्हटल्यानंतर ते त्याच्यावर भडकले. हाऊ कॅन आय डिस्क्राइब युअर फ्रेंड, आय नेव्हर सीन हिम इन माय होल लाईफ. बोले दे यू आर. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. देवाचंही तसंच आहे. देवाविषयी कोण सांगू शकतो, ज्याने देवाला पाहिले. बिंदन्ते हृदय ग्रंथी छिंदन्ते सर्व संशया शयन्ते चस्य कर्माणि तस्मैने दृश्य परावरे. त्याच्याच ग्रंथी उकलल्या आहेत, त्याच्याच मनात ईश्वरा संबंधीचे संशय छिन्न विछिन्न झाले, तो कर्मफलातनं मुक्त झाला. ज्याने अशा परमेश्वराचं, अशा परमात्म्याचं दर्शन घेतलं, जो अत्यंत जवळ असून अत्यंत लांब आहे. गॉड इज द नियरेस्ट अँड गॉड इज द फारदेस्ट. भगवंत म्हणजे काय, देव म्हणजे काय, भक्त भक्ती आणि भगवंत, भगवंताची वर्णन, भगवंताचं वर्णन काय आहे, देव म्हणजे काय, तर हे त्यालाच कळलं ज्याने त्या देवाला पाहिलं. त्याच्याच ग्रंथी उकलल्या आहेत, त्याच्याच मनातले ईश्वरा संबंधीचे संशय छिन्न विछिन्न झाले, तो कर्मफलातून मुक्त झाला. ज्याने अशा परमेश्वराचं दर्शन घेतलं, जो अत्यंत जवळ असून अत्यंत लांब आहे. समर्थांचं वचन आहे, देव जवळी अंतरी. देव जवळी अंतरी भेट नाही. जन्मभरी, जन्माला आल्यापासून मृत्यू पर्यंत माझी त्याची भेट झाली नाही. मूर्ती त्रिलोकी संचिली, परी दृष्टी विश्वाची चुकली. भाग्य आले संत जन, झाले देवाचे दर्शन. रामदासी योग आला, देही देव प्रकटला. की देहामध्ये देव प्रकट झाला कधी, जेव्हा माझ्या भाग्यामध्ये कोणीतरी संत यावा लागतो. जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भाग्यामध्ये निवृत्तीनाथांनी ही कृपा केली, तेव्हा त्यांना देव म्हणजे काय कळलं. मग भगवद्गीता त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये ट्रान्सलेट केली. जेव्हा संत एकनाथ महाराजांच्या भाग्यामध्ये जनार्दन स्वामींनी कृपा केली, म्हणून नाथ महाराजांनी एकनाथी हरिपाठ भारुड लिहिली. आपल्या पत्नी सोबत गावोगावी जाऊन भारुडाच्या माध्यमातून जनजागृती केली. ईश्वराविषयीचं ज्ञान, जनार्दन स्वामींचा संदेश सर्व मानव मात्राला दिला. प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये ही क्रांती घडली जेव्हा त्यांच्या जन्मामध्ये, जीवनामध्ये कोणतरी संत आले. वेळ थोडा पुढे गेला, 5 मिनिटं. आपला विषय अजून भक्तीपर्यंत पोहोचला. भगवंत काय हे 10 मिनिटांमध्ये सांगू का, देव काय, थोडा वेळ आपण शॉर्ट करू पाहिजे. बोलू का 10-15 मिनिटांमध्ये बोलू शकतो? हो. तर समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये फार सुंदर समजवतात की बघा माणसाचं किती दुर्दैव आहे की जो देव माझ्या जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या अगदी जवळ होता. नव्हे तर तो माझ्या आतही होता. बरेच लोक हात इथे करतात. देव माहिती आहे आम्हाला, देव आपल्यातच आहे हो. मग दुसऱ्यामध्ये काय सैतान मारलाय का? त्याच्यात देव का नाही दिसत मला? अच्छा, मग जर देव इथे हृदयामध्ये असेल तर मग ते गीत मी ऐकलं की रोम रोम में बसने वाले राम, जगत के स्वामी ओ अंतर्यामी, मैं तुझसे बोल सकता. अरे तुम्ही बोला तर तोपर्यंत कॉफी प्यायची. कॉफी प्या. जी येत असेल ते बोला. मी थंडच पितो, त्याची एक गंमत आहे. पण त्याच्यात आता वेळ नको घालूया आपण, आपल्याकडे वेळ खूप पुढे चालला. आपण देवाविषयी बोलवूया. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये फार सुंदर समजवतात. 6वा दशक आहे देव शोधन, आणि एक 8व्या दशकातला पहिला समास आहे देव दर्शन.
की ब्रह्मा विष्णू आणि हर झाशी निर्माता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने, परी तो देव ठाई पडेना, मग यम यातना काही चुकेना, ब्रह्मांड नायक चोजवेना, तो कळत नाही. ते सार चोजवलं कोणी? ज्ञानेश्वर माऊलींचा आपण नेहमी वारकरी संप्रदायामध्ये एक अभंग ऐकतो की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. असं किती वेळा म्हटल्यावर मला बोध होईल? गोरक्ष वळला गहिनी प्रती, गोरक्ष ओवळला गहिनी प्रसादे, निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजविले, ज्ञान वेद देवासार. हे सार, हे सिक्रेट, हे रहस्य ज्ञान देवांना निवृत्ती नाथाकडून कळलं. आदिनाथांनी बोध कोणाला केला होता? गोरक्षाला. गोरक्ष गहिनी, गहिनीने निवृत्ती, निवृत्तीने ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईला, मुक्ताबाईंनी विसोबा खेचरांना, विसोबा खेचरांनी नामदेव महाराजांना, नामदेव महाराजांनी संत चोखा मिळाला. अशी ही संत परंपरा एकमेकाला या देवाचं दर्शन करून दिलं. समर्थ म्हणतात तुम्हाला त्या देवाला ओळखावं लागेल. काय कारण आहे? का ओळखायचं देवाला? याचं कारण असं आहे, समर्थ म्हणतात की ब्रह्मा विष्णू आणि हर याशी निर्माता तोची थोडं, तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने, परी तो देव ठाई पडेना, मग यम यातना काही चुकेना, ब्रह्मांड नायक, या ब्रह्मांडाचा नायक असा मला कळत नाही, हे तर बरे नव्हे. ज्याने संसारी घातले अवघे ब्रह्मांड रचिले, त्याशी नाही ओळखिले तो पती, म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग करावा म्हणजे तो कळे. देव काय हे कळायचं असेल तर काय करावं लागेल? जयाशी वाटे देव पाहावा तेणे सत्संग धरावा, सत्संग विण देवादी देव पावी जेत नाही. दासबोधातला दशक 5वा मंत्राचा त्यातला पहिला समास गुरु निश्चय, त्यातली 23 क्रमांकाचा हा श्लोक आहे. बघा, चेक करू. देवाचा ऍड्रेस दिलाय. एका ठिकाणी मी एका मंदिरात गेलो होतो. समोर मंदिर आहे का गणेशाचं? एकाने नवीन गाडी घेतली, त्याला काय गाडी चालवता येत नाही म्हणे, तर आपण मंदिरामध्ये गाडी घेऊन जा, मला जरा ती पूजा करायची आहे, तर कशी करायची जरा मला तुम्ही सांगा. ठीक आहे, चालेल, जाऊया. मला गाडी घेण्यासाठी ते शोरूमला घेऊन गेले, तिथे गाडी चेक केली, घेतली. त्यांना चालवता येत नव्हती गाडी, तर घेतली नवीन, लायसन पण आहे पण चालवता येत नाही. बघतो मग मला नेलं चालवायला, म्हटलं चला जाऊया. गेलो, मग गाडी घेऊन मंदिरात जायचं. मग रस्त्यात मी थांबलो, गाडी नारळ घेतला, 4 लिंब घेतली, हार घेतला, पेढ्याचा बॉक्स घेतला आणि आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर मंदिराच्या बाहेर गाडी उभी केली. याचा अनुभव बऱ्यापैकी असेल सर्वांना. आणि मग मंदिरात गेलो, पुजाऱ्याला सांगितलं ना, जेव्हा की बाहेर एक गाडी घेतलेली आहे आणि तिची तुम्हाला पूजा करायची आहे. त्याला एवढा आनंद झाला जसा काही देवच भेटला. हा, त्याचा चेहरा अगदी जो उतरलेला होता, गप्प बसला होता, देवळात कोणीही नव्हतं, बिचारा शांत बसला होता. त्याला एवढा ब्रह्मानंद झाला. थोडी पटापट लगबगीने तो 2 ताटं तयार करून पटापट बाहेर आला. छानपैकी सुंदर पूजा केली, स्वस्तिक काढलं गाडीवरती. आता ज्याची नवीन गाडी तो बघतो हा डाग गेला नाही तर. आणि मग 4 लिंब ठेवली, नारळ बोला, पूजा झाली. त्या मंदिरामध्ये गाणं वाजत होतं, असं स्पीकरवर गीत ऐकायला कानावर पडलं माझं. आणि मला फार हसायला आलं. ते भटजी म्हणाले, तुम्ही का हसताय? तर म्हटलं ते गाणं ऐकतंय. ते गाणं असं होतं, तुम्ही ऐकलं असेल तुमच्या परिचयात. त्या देवळात वाजत होतं ते गीत. त्या मंदिरामध्ये, गणपतीचंच मंदिर होतं, मुलुंड स्टेशनच्या बाहेरच, रेल्वेचं आहे ते, रेल्वे क्वार्टर्समध्ये. त्याला RCFचं मंदिर म्हणतात. त्या मंदिरातली गोष्ट ही. तिथे गीत वाजत होतं सुंदर. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवार, देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवार, देव चोरून नेईल
अशी कोणाची पुण्याई देव देव्हाऱ्यात नाही. तर ते गुरुजी मला विचारतात की तुम्ही हसताय का? म्हटलं हा जो लेखक आहे ना, रायटर, हा जर कोणाच्या हाती लागला असतं तर लोकांनी असं डोकं फोडलं असतं. आम्ही रोज इथे मंदिरात येतो आणि तू सांगतो इकडे देव्हाऱ्यात देव नाही, मग आहे खरे. पण बघा त्यांनी त्याचं उत्तर दिलंय त्या गीतामध्ये. ते मी तेव्हा लक्ष देऊन ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की यार हा हा खरं बोलतोय की. पण त्याच गीतात त्यांनी देवाचा पत्ता दिलाय. आपण अनेक वेळा हे गीत ऐकलंय पण आपल्या लक्षात आलं नाही तो देव. देव अंतरात नांदे. आता तो नुसता आताच आहे का? देवदाही दिशा कोंदे. तो दाही दिशेला भरलेला आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य वायव्य नैऋत्य आग्नेय. 8 झाल्या. दुसऱ्या पुढे 2 कोणी तरी सांगा. यस. देव आभाळी सागरी देव आहे चराचरी. देव कुठे आहे? चराचरी. मी अनेक लोकांना प्रश्न विचारतो, चराचर म्हणजे काय? कोणाच्या लक्षात आहे का? चराचर कोण सांगेल का इथे? हा, बहुतेक सगळे हेच देतात. माईक पाहिजे का कोणाला चराचर सांगायला? चर म्हणजे चालणाऱ्या वस्तू, अचर म्हणजे स्थिर वस्तू. स्थिर आणि अस्थिर मध्ये भरलेलं तत्व आहे तो म्हणजे परमेश्वर आहे. देव आहे चराचरी देव शोधून या पाही. देव सर्वा भूता ठाई. देव देव्हाऱ्यात नाही. देव नाही देवार. दुसरा आहे अंतरा, फार सुंदर. देव मूर्तीच नामावे. मूर्ती किती फुटाची आणू आपण? 5 फुटाची की 10 फुटाची? आपण ती आपली 2 फुटाची करू नाही का? पण तो मूर्तीत मावण्याजोगा. देव मूर्तीत नामावे. तीर्थ क्षेत्रात नागावे. नागावे म्हणजे सापडत नाही. आमच्या कोळी लोकांमध्ये गीत आहे, जाल्यात मासोली गावायची नाही. तो तीर्थक्षेत्राला सापडायचा. सापडला का कोणाला? देव आपणात आहे. शिर झुकवूनिया पाहे. इथेच गडबड झाली. शिर झुकवायचा. फुटे ना कदा देव राणा. चळे ना ढळे ना कदा दैन्यवाणा. कळे ना कदा लोचनासी. नसेना दिसेना जगी मीपणा. मग त्याचा पुढचा श्लोक, हा श्लोक मनाच्या श्लोक मधला 177 क्रमांकाचा श्लोक आहे की देव मीपणामुळे दिसत नाही, झुकायला तयार नाही. माणूस झुकायला तयार नाही. त्याच्या पुढचा श्लोक मस्त आहे. मग जया वाटे तो देव पूजित आहे. परी देव शोधून कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यान कोटी. जया मानिले भक्ती. विषय काय आपला? भक्ती. जया मानिले भक्ती जे त्याची मोठी. पटिनी लोक जेथून निर्माण झाले. तया देवरायाशी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे. गुरु विणतो सर्वताही न दिसे. तो सर्व ठिकाणी असून सुद्धा दिसत नाही. त्यासाठी काय करावं लागतं? गुरु करावा. आणि आता पुढे माहिती गंमत आहे. त्याच्या पुढचा श्लोक आहे 180 क्रमांकाचा. समर्थ रामदास स्वामी म्हणतात इथे मोठी गंमत आहे. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. अरे जगाच्या गल्लीबोळामध्ये लाखो करोडो गुरु पडलेले आहेत. बहुसाळ मंत्रावळी शक्ती मोठी. मनी कामना चेटके. हात माता जनी व्यर्थ रे. ते नव्हे मुक्तिदाता. ते मुक्तिदाता सद्गुरू नाहीये जे तुम्हाला देवापासून लांब नेतात.
आणि तो देव कसा आहे, मूर्तीत मावण्याजोगा नाही आहे, तीर्थक्षेत्रात सापडणार नाही, तो आपल्यामध्येच आहे. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल, झुकावं लागेल. जो तीर्थाला जाऊन सापडत नाही, दशक 8वा समाज समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये समजवतात की तो अंतर्दैव चुकती धावा घेऊन तीर्था जाती प्राणी बापुडे कष्टती देवासी नेहता. मग विचारी अंतकरणी जेथे तेथे धोंड आणि पाणी, तेथे उगीच वळवळ हिंडोनी काय होते, ऐसा जाशी विचार कळला तेणे सत्संग धरला आणि सत्संगे देव सापडला बहुत जना. खूप लोकांना सत्संगामध्ये काय सापडला, देव सापडला, पण तो तीर्थात सापडला नाही. त्या गीताचं शेवटचं चरण फार सुंदर आहे. देव स्वये जगन्नाथ देव अगाध अनंत, देव सगुण निर्गुण, देव विश्वाचे कारण, काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राही. त्याच्यात काही बदल होत नाही. त्या शक्तीचं नाव आहे देव. अरे देव कुणाशी म्हणावे आणि कैसे त्याशी जाणावे, हेची बोलणे स्वभावे बोलीजे. की आणखी काय सांगू नका, आता बस झाला. आता भगवंत म्हणजे काय ते सांगा, नाही का? कारण वेळ बराच पुढे गेलाय. देवाला देव यासाठी म्हणतात कारण इसको देव उसको देव उसको देव सबको देव, म्हणून तो कोण, देव. सर्वांना केवळ आणि केवळ तो देतो. आता त्याला ईश्वर म्हणतो आपण, देवाला काय म्हणतो, ईश्वर. काय कारण असेल का त्याला ईश्वर म्हणतो? या जगात, या सृष्टीमध्ये ज्या ज्या काही वस्तू आपल्या डोळ्याला दिसतात त्या सगळ्या कशा आहेत, नश्वर, त्याचा नाश होतो. तर देवाचा तो तर अविनाशी आहे. मग जो नाही नश्वर त्याला म्हणतात ईश्वर. जो नाही नाशिवंत त्याची म्हणावे भक्ती भक्त आणि भगवंत. जो नाही नाशिवंत त्याची म्हणावे भगवंत. मग तो देव आहे कसा आणि काय करतो तो, की देव कोणाशी म्हणावे आणि कैसे त्याशी जाणावे. त्याला जाणता कसं आहे, हेची बोलणे स्वभावे बोली दिला. आता एवढंच बोला. जेणे केले चराचर केला सृष्टीला व्यापार, सर्व करता निरंतर नाम जयाचे. जेणे केले मेघमाळा चंद्रबिंबी अमृत कळा, तेज दिधले रवी मंडळा, तया नाव म्हणजे देव. ज्याने मेघमाळा केल्या, सूर्याला लख प्रकाश दिला, चंद्राला कळा लावल्या, ताऱ्यांना चमचमाट दिली, त्या शक्तीचं नाव आहे देव. जयाची मर्यादा सागरा, जयाचे स्थापिले फणीवरा, जयाचे गुणे तारा अंतरिक्ष. ज्याने सागराला मर्यादा घातली, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, धुळू चौपाटी, त्याच्या पुढे यायचं नाही. कोणी घातली बाउंड्री? गव्हर्नमेंटनी. सगळ्या सागराला मर्यादा कोणी घातली? जयाचे मर्यादा सागरा, जयाचे स्थापिले फणीवरा. ज्याने ही पृथ्वी अधांतरी फिरवली आणि ती स्वतः होती एवढ्या वेगात फिरून सुद्धा ती सूर्याभोवती फिरते. कितीतरी वेगाने फिरते. कोण फिरवतो? त्या शक्तीचं नाव आहे देव. जयाचे गुणे तारा अंतरिक्ष. या तारा, या ग्रह हे दिसतात लांबून एवढ्या छोटे छोटे. जसं विमान आपण लांबून पाहतो तर छोटस दिसतं एवढं खेळण्यातल्या विमानासारखं, पण जवळ जाऊन आपण तिथे एअरपोर्टवर त्याच्यावर फोटो वगैरे काढतात काही लोक. किती विशाल, किती मोठा, आत गेल्यावर कळतो किती मोठा आहे. तसे हे ते विमान तरी ठीक आहे, त्याच्यामध्ये एवढीच माणसं. ग्रह तर किती मोठे मोठे आणि लाखो किलोमीटर लांब आहेत. ज्यांना हे तारे, हे जे आधांतरी लटकवलेला त्या शक्तीचं नाव आहे देव. जयाची मर्यादा सागरा, जयाचे स्थापिले फणीवरा, जयाचे गुणे तारा अंतरिक्ष. चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीव योनी, ज्याने निर्मिले लोक तिन्ही, तया नाव म्हणजे देव. चार वाणी परा पश्चिमी मध्यमा वैखरी. चार खाणी अंडज पिंडज पेतज उद्भिज. अंड्यातून जन्माला येणारे जीव, पिंडातून जन्माला येणारे जीव, हत्ती वाघ घोडा गाय बकरी शेळी कुत्रा मांजर. पेतज घाणीतून जन्माला येणारे जीव सुद्धा आहेत. मच्छर ढेकूण घोडी किडे मकोडे गांडूळ हे सगळे. आणि उद्भिज असंख्य बीजापासून जन्माला येणारी वनस्पती. चार वाणी चार खाणी 84 लक्ष जीव योनी, ज्याने निर्मिले लोक तिन्ही, तया नाव म्हणजे देव.
ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार, तोची देव निर्धार निश्चयासी. परी तो देव ठाई पडेना, तो देव माझ्या लक्षात आला नाही. मग तो कधी येतो? भाग्य आले संत जन झाले देवाचे दर्शन. जेव्हा माझ्या भाग्यात संत येतो तेव्हा मला देवाचं दर्शन होतं. मग संत कोणाला म्हणतात? जेणे जाणीला भगवंत तया नाव बोलिजे संत. जो शाश्वत अशाश्वत याचा न्याय निवाडा करी. चळेना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव तोची जाणे जे महानुभाव साधू संत. जो जनामध्ये वागे परी जना वेगळ्या गोष्टी सांगे. ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची संत. हे संतांचं लक्षण आहे. ज्यांनी भगवंताला जाणले, ज्याच्या अंतरामध्ये ज्ञान जागृत झालेलं आहे. आपल्याला संत साधू म्हटला की डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं. भगवे धारण केलेले, केस वाढवलेले, जटा वाढवलेले, मिशा वाढवलेले, आंघोळ नाही करत 4-4 दिवस, धोळी घेऊन भिक्षा मागत फिरत असतात, त्यांना आपण काय म्हणतो? साधू. नाही, अरे तन को जोगी हर कोई करे. खूप सोपं काम आहे ते. 1-2 वर्षामध्ये असं साधू बनता येतं. केस दाढी वाढवायची, केस वाढवायचे, झालं साधू. काय कठीण आहे त्याच्यामध्ये? माळा घालायच्या, भस्म लावायचा, टिळा लावायचा, काय कठीण काम आहे का? सोपं आहे ना. तन को जोगी हर कोई करे पर मन को बिरला कोई. जो सब सिद्धि सहज पाइये जो मन जोगी होय. सब सिद्धी सहज पाइये. तर अशा संतांना भेटून आपण देवाला भेटू शकतो. ज्या देवाचं वर्णन साधू संतांनी केलं की भगवंत म्हणजे काय? देवाऱ्यातून उठवली देव तो करेल सर्व जीव तयाने हा ब्रह्मकटाव रचलाची नाही. कुलाळ पात्रापूर्वी आहे पात्रे काही कुलाळ नव्हे तैसा देव आधीच आहे. कुलाळ म्हणजे कुंभार आणि त्याची पात्रे म्हणजे ही मडकी, सूर्यचंद्र तारे धरती अग्नी जल वायू जीव आकाशी त्याची बनवलेली मडकी आहे. कुलाळ पात्रापूर्वी आहे पात्रे काही कुलाळ नव्हे तैसा देव आधीच आहे. पाषाण नव्हे सर्वता सर्व करता निरंतर पाहू जाता निरावयव त्याची कला लीला नेणती ब्रह्मांड. त्या भगवंताची कला आणि लीला आपल्याला जाणता येणार नाही. तो वेळ बराच पुढे गेलेला आहे. कॉफी पण थंड झालेली आहे. तर मी तुम्हाला आणखी कळवून ठेवणार नाही. कधीतरी पुन्हा वेळ संधी मिळाली तर आपण त्याला आणखी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू. तर मी इथेच तुमची रजा घेईन. त्यापूर्वी मी सर्व जणांची हात जोडून क्षमा मागतो की जर बोलण्याच्या ओघात एखादा असा शब्द निघून गेला असेल ज्यांनी कोणाच्या अंतःकरणाला मनाला जर दुखावलं असेल तर उदार अंतःकरणाने छोटा बालक समजून मला क्षमा करावी. मी फार विद्वान नाही, फार हुशार नाही, तुमच्यातलाच एक आहे. पण जे कार्य साधू संतांनी केलं की जनजागृती, की माणसाला देवापर्यंत पोहोचवण्याचं कार्य, देवाविषयी बोलणारे सांगणारे बरेच आहेत. पण ज्याच्या कोणाच्या मनामध्ये जर प्रश्न असेल की देवाला मला कसं जाणता येईल, कसं पाहता येईल, तर ती सुद्धा व्यवस्था आहे. तर जाता एवढंच सांगेन की त्याची व्यवस्था अशी आहे की समोरच्याला मागावं लागतं, मागितल्याशिवाय त्याला मिळत नाही. एक शेवटचा प्रसंग छोटा थोडक्यातच सांगतो. तुम्हाला सर्वांना माहित आहे की भगवान श्रीकृष्णाची बहीण होती सुभद्रा. तिचं अर्जुनावर प्रेम होतं. भगवंताला जसं कळलं त्यांनी त्याला विचारलं नाही, तिला किडनॅप करून घरून आणलं आणि एक रथ पण चांगला स्पीडला पळणारा घरून घेऊन आला. आजच्या तारखेला ती स्पोर्ट्स कार ऑडी की ही हा रथ आणि ही सुभद्रा घे आणि या वाटेने पळ आणि मी या वाटेने इकडे जातो. आणि बलराम मागे तिला शोधत आला. आल्यानंतर त्यांनी कृष्णाला बघितलं, त्याच्या लक्षात आलं याचा काहीतरी प्लॅन दिसतोय, हा इकडे काय करतोय. आणि दोघांचं तिथे भांडण झालं. त्यांनी सांगितलं या दिशेला गेला, पाठवून इकडे दाखवतो इकडे. तो म्हणतो तुझा याच्यात काहीतरी प्लॅन आहे, डाव आहे. ही गोष्ट मी यासाठी सांगतो नाही, फार महत्वाची आहे महाभारतातली. व्यास मुनीने जे महाभारत लिहिलं त्यातला हा प्रसंग मी एवढ्यासाठी सांगितला की जर याचा नीट गांभीर्याने लक्षात घेतला, विचार केला, तर भगवंताने त्याला आपली बहीण दिली, रथ दिला, न सांगता भावाशी वैर केलं बलरामाशी आणि तिला पळून लावलं त्याच्याबरोबर. न मागता आपली बहीण दिली सुभद्रा. पण जोपर्यंत भगवान श्रीकृष्णाकडे अर्जुनाने ते ज्ञान मागितलं नाही तोपर्यंत त्यांनी त्याला दिलं नाही. 11व्या अध्यायामध्ये 3-4 क्रमांकाच्या श्लोकामध्ये हात जोडून खाली बसला, गुडघ्यावर बसला अर्जुन. हात जोडून विनंती करतोय भगवंताला की मी जर त्या योग्यतेचा पात्रतेचा असेल, तुम्ही मला समजत असाल तर माझ्यावर कृपा करा आणि तुमचं विराट विशाल स्वरूप, अविनाशी स्वरूप, ते तत्व मला दर्शन करण्याची इच्छा आहे. मला कृपा करून दाखवा. आणि मगच भगवंताने त्याला ते ज्ञान दिलं. त्याला
पहिल्या अध्यायापासून 10व्या अध्यायापर्यंत ज्ञान म्हणजे काय हे सांगत होते. आता आपल्याकडे वेळ संपला, कधी पुढच्या वेळी जर तुम्ही मोका दिलात तर आपण फक्त ज्ञान या विषयावर बोलू, की ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या विषयावर बोलू. तर तुमच्याशी पुन्हा एकदा क्षमा प्रार्थी आहे, काय चुकून असा शब्द गेला असेल तर क्षमा असावी. आणि मी पुन्हा एकदा सर्वांचा आभारी आहे, राणीजी, कोकरकरजी आणि सर्व मंडळी, जे जे श्रोती मंडळ, तुम्ही श्रोते हे महेशाची मूर्ती, कारण हे तुमच्याशिवाय हे कार्य होत नाही. तर सकळांची पायी माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे, श्रोते वक्ते सकळही बरे पारकून बांधा गाठी, ओढिले भांडार धन्याचा तो माल, आणि मी तव हमाल भारवाही. तुका म्हणे चाले झाले चहू देशी, उतरला कसी माल खरा. हा ग्रंथ कसोटीवर उतरवून दिलेला माल आहे, खरा माल आहे, खोटा नाही. सौदा रोकडा आहे. कधी इच्छा झाली तर तो प्रश्न सुद्धा करा. आणि एवढ्याच शब्दातून त्याची क्षमा प्राप्ती आहे. सर्वांच्या चरणी माझा नमस्कार. कोणाला पसायदान येत असेल, मला येतच, पण माझ्यासोबत साथ देऊन आपण पसायदान घेऊन या कार्यक्रमाला संपन्न करूया. रामकृष्ण हरी. दुरितांचे विश्व स्वधर्म सूये पाहो, जो देवांचे होते आहो, राणी मंगळी ईश्वर निष्ठांची मांगी आली, कल्पतरुंचे आय चेतना चिंतामणी गाव, गोरेचे अर्णव चंद्रमेचे लांछन, मार्तंडे रावहीन, हे सर्वांची सोय सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, जो आदि गुरुकी अखंडित आणि गंधोवरी विशेषे लोकीये, हा होईल कान फसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया धन्यवाद वैद्य साहेब. आपण बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं याची अवस्था आहे खरं तर, पण वेळेचं बंधन बघता आपल्याला थांबायला लागतंय. तर मी पुढची सूत्र स्पर्धांकडे देतो. त्यांनी वैद्य साहेबांच्या आवाज. आपला अथर्वगट हा खरंच भाग्यवान म्हणावा लागेल, कारण आपल्याला एकापेक्षा एक वक्ते लागतात. आता आम्हाला मुद्दाम शोध घ्यावा लागते, वक्ते चालत येतात असं आम्हाला म्हणावं लागेल. कारण सर्वप्रथम मी आपले शरद पोकळकरचे आभार मानतो. आता आपल्याकडे ह्याच्या अगोदर अगदी हवफ म्हणतात तसे कीर्तनकार झाले, प्रवचनकार झाले. आज आपण यांना विशेषतः निरूपणकार, बरोबर ना, निरूपणकार. पण आज आपल्याला प्रत्येकाला खेळवून ठेवणारं त्यांचं निरूपण होतं. आपण सगळे सिनियर सिटीजन, सगळे भक्त आहेत, भक्ती करतात. कोणाला भगवंत भेटला की नाही, ह्या आत्मपरीक्षणाचा दिवस आहे आपला आजचा. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं.
आपण वेगवेगळ्या प्रकारे भक्ती होता. मी पण देवाची पूजा करताना काय त्या स्तोत्र बोलतो, कोण मंदिरात जातोय, कोण तीर्थक्षेत्रात जातोय, प्रत्येक जण आपापल्या पुराणे भक्ती करतो. आता भगवंत किती जणांना दिसला हा प्रत्येकाने विचार करावा. दिसलाही असेल, त्यांनी सांगितलेल्या सगळ्या व्याख्येत बसवलं तर दिसलं याचं समाधान मानावं. पण मी माझं मत सांगेल, मला तरी अजून दिसला नाही म्हणून मी भक्ती अखंड करतोय. आता आता विशेष म्हणजे आपले श्रोते पण कसे जिज्ञासू, त्यांनी एक भक्तीची व्याख्या सांगितली. नारायण शेठ आपल्याकडे आलेले, मला वाटतं अत्रेकरच्या वगैरे 1-2 वेळा अगोदर आले असतील, पण आजचा विषय म्हणजे ते पहिल्यांदा. अच्छा, आता अर्थात ते भक्त तर आहेतच, भक्ती करतच असतील. आज त्यांना मात्र भगवंत नक्कीच दिसलाय कुठे. आता आपण वैती साहेबांशी बोलायचं, त्यांच्याबद्दल बोलायचं, त्यांच्याकडे बघून वय का आपण सगळे सिनियर सिटीजन. तर मगाशी त्यांचं आम्ही स्वागत करताना मी पहिल्यांदाच पाहिलं तर एक सर्वसाधारण कीर्तनकार, निरूपणकार, कोणी वेगळ्या वेशात असतात त्याची, अर्थात ते त्या वेशात माहिती होतं. मग मी शरदला म्हटलं, अरे तू वैती काका म्हटलं सकाळी आम्हाला बोलताना इथे, म्हटलं आता काका तू लागतोय ते काय नाही. आणि यांचं आता 25-एक वर्ष ते हे सगळं निरूपण वगैरे करतायत. आणि महाराष्ट्रावरच नाही, देशात अगदी तुमच्या राजस्थान, गुजरात म्हणून सगळीकडे निरूपण करायला जातात. खरंच म्हणजे ज्ञानी पुरुष आहे. आपल्याला खरोखरच अगदी हात धरून भगवंताकडे आणून सोडलाय त्यांनी. आता तो भगवंत प्रत्येकाने जाणून घ्यायचं. योगायोग कसं आहे की आम्ही सध्या अत्रेकट्ट्याची मंडळी ज्ञानेश्वरीचं लिखित पारायण करतो. आता मला वाटतं 15-16 अध्याय झालेत लिहून. मला परवा राणी काकाने विचारलं की तुम्ही गेला की 1-2 अध्याय लिहिले, आता तुम्हाला प्रत्येकाला ज्ञानेश्वरी किती कळले की ते आम्हाला सांगा म्हणून. बरोबर सांगू, मी पण 2 अध्याय लिहिले आहे, पण मुळात काही संस्कृत श्लोक, खाली प्राकृत भाषेतला अर्थ, प्राकृत भाषेतला मला वाटतं 10% कळलं असेल, बाकी कळलं नाही. आम्ही कबूल करतो मला जरी अध्याय लिहिले असतील तरी. तर त्यासाठी आमच्याकडे आता अत्रेकट्ट्यावर दुसरं मराठी भावार्थाचं पण आमच्याकडे क्रमशः चालू आहे. त्याच्यावर ग्रुपवर येत आहे. थोडक्यात ज्ञानेश्वरी आपल्या सगळे धर्मग्रंथ सगळ्याची ओळख आहे आपल्याला, पण भगवंताची ओळख करून खरोखरच वैती साहेब त्याबद्दल मी विशेष आभार मानतो त्यांचे. आज छान असं प्रवचन आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तर आपल्या आचार्य अत्रेकट्ट्याच्या प्रथेनुसार आपण त्यांना फुलाची पाकळी द्यायची आहे. खरं त्यांनी सांगितलं की मी काही घेतच नाही म्हणून मी इतर संस्थेला दान करतो हे, पण तरी आपण त्यांना आपण हे द्यायचं आहे आणि नाणेसाहेब हे त्यांना देणार. अजून एक आपल्याकडे वैती साहेब आमच्या आचार्य आमच्या सभासदांनी आता आल्या नाही आहेत का आरतीताई कर्मी, त्यांनी एक छान काव्य केले. त्या अशा छान कविता करतात, म्हणजे असं प्रत्येक सिगरे कवी म्हणतात तसं आमच्या सभासदांवर आणि इतर यांच्यावर पण त्यांनी कविता केलेल्या आहेत. त्या हा काव्यार्थी संग्रह हा तुम्हाला आम्ही देत आहोत. देत नाही आपण नारायण मोमांच्या हस्ते देऊया. आपल्या कट्ट्यावर ते प्रथमच आलेले आहेत त्यांचे, आणि आज आरतीताई आलेल्या नाही आहेत, तर बाहेर गेले असल्यामुळे छान अशा कविता आहेत तुम्हाला सगळ्यांनी. ठीक आहे, आजचा कार्यक्रम आपला संपतोय. आणि आता जसं नितीन बोलत असताना आपण परत तुम्हाला आम्ही कट्ट्यावर बोलवणार आहे वेगळ्या विषयानं. खूप असं आवडलेलं आहे सगळ्यांना, तर परत तुम्ही नक्की या. या